नमस्ते. मी अनिल बोकील. ओळख तर आधी करून द्यायला हवी, आधी करून देतो. मी आर के लक्ष्मणचा कॉमन मॅन, आर के लक्ष्मणचा सामान्य माणूस. मी कदाचित तुम्हाला आता काही वेळेला बच्चे लोक असं म्हणेन, कारण पुढे उद्या तुम्ही मोठे अधिकारी व्हाल तेव्हा मला तुम्हाला सगळ्याला सर मॅडम म्हणायला लागेल. आजच तेवढा अधिकार आहे, पण मी तुम्हाला याच्यासाठी आधीच तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही ज्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या एका स्पर्धात्मक परीक्षेसाठी तुम्ही इथे येताय, ह्या क्लासमध्ये येताय, तुमचं सगळ्यांचं त्याच्यासाठी अभिनंदन. पण प्रशासकीय अधिकाऱ्यापेक्षा आणखी एका मोठ्या अधिकाराबद्दल मी तुमच्याशी आता बोलणार आहे, आणि कदाचित मी त्याच अधिकाऱ्यांनी आता तुमच्याशी बोलतोय. प्रशासकीय अधिकारापेक्षा जो मोठा अधिकार आहे तो आहे मानवाधिकार, मानवाचा अधिकार. बाबासाहेबांनी आपल्याला जी घटना दिली त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अधिकार दिला आहे आपल्याला प्रतिष्ठेने जगण्याचा, डिग्निफाईड लाईफ. प्रत्येकाला डिग्निटीने म्हणजे प्रतिष्ठेने जगण्यासाठीचा अधिकार आपल्याला आपल्या संविधानाने दिला आहे. आणि मी त्या अधिकाराबद्दल आधी बोलतोय, कारण उद्या तुम्ही यात खूप मोठे अधिकारी व्हाल तेव्हा तुम्हाला समोरच्या माणसाला तो अधिकार आहे, मानवाधिकार, हे माहीत असायला हवं. कुठल्या कुठल्या तुम्ही प्रशासकीय नोकरीत असाल, तुम्हाला खूप अधिकार असतील, शासन तुमच्या पाठीशी असेल. आत्ता हा 8 नोव्हेंबरचा जो निर्णय झाला नोटाबंदीचा, तो आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी, म्हणजे सर्वोच्च जी संस्था असते देशाची आहे शासन व्यवस्था, सरकार. सरकार ही देशातली सगळ्यात मोठी संस्था, पण सरकार ही सर्वोच्च नाही आहे, त्याच्यावर अजून एक मोठी संस्था आहे. त्या संस्थेचं नाव आहे संसद, पार्लमेंट. कारण सरकार तिथे जसं असतं तसं विरोधी पक्ष असतात, वेगळ्या वेगळ्या तत्वज्ञानाची लोक असतात, वेगळ्या विचारांची असतात, आणि ते देशाचं प्रतिनिधित्व असतं. म्हणून सरकारपेक्षा मोठी संसद. पण संसद मोठी आहे काय सगळ्यात? नाही. संसदपेक्षा आणखी एक मोठी गोष्ट आहे, ते आहे आपलं संविधान, कॉन्स्टिट्यूशन. त्याच्या बाहेर संसदेला पण जाता येत नाही. मग तसं बघितलं तर देशातलं सर्वोच्च संविधान. पण संविधान कुणाला अर्पण केलंय? डेडिकेटेड टू सिटीझन्स. म्हणून आपण लोक सर्वोच्च नागरिक, सर्वोच्च वोटर म्हणून नव्हे, नागरिक म्हणून. ज्या नागरिकाला आपलं संविधान पूर्ण मान्य आहे तो नागरिक ह्या देशातला सर्वोच्च जबाबदार नागरिक. आणि कदाचित मी तुम्हाला आज ह्याच भूमिकेतनं बोलणार आहे. आणि हा देश म्हणजे 130 कोटी प्लस हे सगळं आपलं कुटुंब आहे, एक संविधानाने आपल्याला दिलेलं आहे. जसं मी एखाद्या घरात जन्म घेतला, मी आता बोकील ह्या घरात जन्म घेतला, मी काय कुठली त्याला स्पर्धात्मक परीक्षा दिली होती का? कुठले डोनेशन दिलं होतं का? पण मी ह्या घरात जन्म घेतल्यामुळे माझे सगळे अधिकार त्याच्यात आले. तसं आपण सगळ्यांनी भारतात जन्म घेतला आहे, त्यामुळे आपले सगळ्यांचे अधिकार या देशावर आहेत. फक्त राजकारण्यांच्या पुरतं, फक्त शासकापुरतं हे मर्यादित नाही आहे. हा देश कसा असावा, या देशाचा भविष्यकाळ कसा असावा, हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे, कारण आपण जबाबदार नागरिक आहोत. आणि आपल्यापेक्षा ह्याच्या देशात कोणी मोठं नाही आहे. तुम्ही आता पिल्लं लहान आहात, म्हणजे वयानेच फक्त लहान आहात, पण तुम्ही जबाबदारीने तितकेच मोठे आहात, याच्यात कमी जास्त नाही. प्रशासकीय अधिकारी व्हालच, पण त्याच्यापेक्षा जो मोठा अधिकार आहे मानवाधिकार, जो आपल्याला निसर्गाने दिला आहे. आपल्यात आणि जनावरांच्या मध्ये जो एक मूळ फरक आहे, प्रत्येकाला प्रेरणा आहे. जनावराला प्रेरणा आहेत, जनावराला जगायला हेतू नाही आहे, प्रेरणेने जगतं. भय, भूक, निद्रा, मैथून या 4 पाशवी प्रेरणा ज्या आहेत त्याच्यापेक्षा एक प्रेरणा माणसाकडे जास्त आहे, कारण माणसाला सुद्धा निसर्गानेच तयार केलं आहे. या 4 प्रेरणा माणसात पण आहेत. ती 5वी जी प्रेरणा आहे ना ती माणसाची, ती आहे प्रतिष्ठेची प्रेरणा. जिवंत माणसाला सगळ्यात मोठी भीती कशाची वाटते? कशाची वाटते? कशाची? कशाची? अप्रतिष्ठा होईल का, मृत्यूची भीती नाही वाटत. कोणालाच असं वाटत नसतं की आपल्याला उद्या मृत्यू येईल. प्रत्येकाला वाटतं की आपण इथे परमनंट राहण्यासाठी चालू आहेत.
आपण बाकी सगळ्यांना पोचवायचं आहे, आपल्याला पोचवायला कोणाला यायला लागेल असं आपल्या स्वप्नातही कधीच येत नाही. आणि म्हणतात ना की ज्याला मृत्यूची जाणीव असते तो संत असतो. फक्त संतांना ती जाणीव असते की अरे मी काही दिवसासाठी धर्मशाळेत आलोय, मी निघून जाणार आहे, वाट सुरू आहे, मला याच्यात जास्त अलाउड नाही आहे ढवळाढवळ करायला त्याच्या कार्यात. पण आपण सगळे पामर लोक गरीब ना, आपल्याला मृत्यूची जाणीव नसते. आपल्याला जाणीव असते प्रतिष्ठेची, की आपल्यासमोर कुणासमोर आपल्याला हात पसरायला लागेल का, आपल्याला उद्या जर नोकरी नाही मिळाली तर आपल्याला कसं होईल, आपल्याला पैसे नाही मिळाले तर आपलं काय होईल, आपल्याला आजारपण आलं तर आपलं कुणाला तर करायला लागेल, आपलं आयुष्य कसं जायचं. आपल्याला सतत भीती असते की आपल्याला कुठे लाचारी व्हायला लागेल का, लाचार व्हायला लागेल का. आणि आपण त्याच्यासाठी लढत असतो, झगडत असतो. ते लाचार होऊ नये म्हणून आपण पैसा, प्रतिष्ठा, शिक्षण सगळं मिळवतो की मला लाचार व्हायचं नाहीये. पण लाचार न होणं हे प्रतिष्ठेचा फक्त अर्धा भाग आहे. उरलेला अर्धा भाग तितकाच महत्वाचा आहे. प्रतिष्ठा म्हणजे नक्की कुठलं, प्रतिष्ठा म्हणजे नक्की काय. डिग्निटी शब्द आपण खूप वापरतो, पण डिग्निटी म्हणजे नक्की काय. मी तुम्हाला हा विचारला होता कधीतरी प्रश्न तरुणांना बऱ्याच, की तुम्ही बुद्धिबळ खेळताना तुम्हाला जर हा विचारला की तुम्हाला एकच कुठलं तरी सोंगटी होण्याला परवानगी आहे, तर तुम्ही कुठली सोंगटी व्हाल स्वतः, कुठली. वजीर, घोडा, क्वीन, कुठलं व्हाल. वजीर. वजीर का व्हाल, कारण तो एकच असतो, दोन नसतात. पण तरी का व्हाल वजीर का. पटावर सगळीकडे फिरता येतं ना, प्रचंड ताकद. सगळ्यात जास्त ताकदवान सोंगटी कुठली. त्याच्यामुळे प्रत्येकाला काय व्हावं असं वाटतं, वजीर. पण आपण जर तुम्हाला हा सांगितला, दुसरी गोष्ट सांगितली, त्याला एक अट घातली की आता तुमचा राजा किंवा वजीर दोघांपैकी एक जण कोणीतरी मरणार आहे, कारण राजाला चेकआउट बसला आहे. आता तुम्हाला राजा वाचवता येईल किंवा वजीर वाचवता येईल, तुम्ही काय वाचवाल. स्वतःला मारून तुम्ही राजा कशाला वाचवाल. ही राजा काय भानगड आहे, काय आहे ते. स्वतःला सॅक्रिफाईस करून तुम्ही नक्की काय वाचवणार आहात. राजाला का वाचवायचं, का. फारच साधा प्रश्न आहे. ज्या राजाला कसलीच ताकद नाही, त्याला स्वतःला काहीच करता येत नाही. कुणीतरी चेक दिल्यावर एक घर त्याला हलता येतं. कॅसलिंग करतानाच फक्त त्या हत्तीशी मध्ये जर कोणी नसलं तर तो इकडे तिकडे हलतो. ज्या राजाला स्वतःचं संरक्षण सुद्धा करता येत नाहीये, त्याला आपण का वाचवायचं. करेक्ट. वजीर हा पॉवर सिम्बॉल आहे, राजा हा डिग्निटी सिम्बॉल आहे. राजा जर सोडला तर पुढच्या बाजूच्या सगळे जे प्यादे असतात, दुसरा राजा सोडला तर त्याचं टार्गेट हा राजाच असतो, त्यातल्या प्याद्याला सुद्धा राजालाच मारायचं असतं. पण एका राजाला मात्र दुसऱ्या राजाला मारायचंच नसतं. राजाचं तो ध्येयच नसतं कोणाला मारणं. पटावर जर फक्त दोन राजे राहिले तर खेळ ड्रॉ होतो, शेक हँड. राजा मारू नाही शकत कुणाला. वजीर मेलाय, पण कुठलंही प्याद शेवटच्या घरात नेऊन तुम्हाला वजीर जिवंत करता येतो. राजा गेल्यावर खेळ, सगळी प्यादी जिवंत आहेत, सोंगट्या जिवंत आहेत, राजा संपलेला आहे, खेळ काय संपला. आणि सगळे मेलेले आहेत पण राजा जिवंत आहे, खेळ चालू. तो वजीर हा पॉवर सिम्बॉल आहे. पॉवर कुठले आहेत, मसल पॉवर, मनी पॉवर, ब्रेन पॉवर, सोशल पॉवर, ह्या सगळ्या पॉवर आहेत. प्रतिष्ठा नाही आहे. प्रतिष्ठा एकच, त्याला कॅलिबर असं म्हणतात. राजाला कॅलिबर आहे, बाकी सगळ्याला न्यूसन्स आहे, उपद्रव. राजाला न्यूसन्स नाही, राजा कुणाला मारू शकत नाही. आणि ह्याच्यासाठी जगातले सगळे जे मॉरल्स आहेत, नैतिकता जे आहेत, जे सगळे कायदे बनतात, त्याचा मूळ बेस असा असतो, 1000 गुन्हेगार सुटले तरी चालतील, एका निर्दोषाला त्रास होता कामा नाही.
कारण तो कॅलिबर असतो. राजामारचा उपयोगाचा नाही आहे. मी तुम्हाला का शेअर करतोय, कारण उद्या तुम्ही अधिकारी व्हाल तेव्हा तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की समोरचा माणूस सुद्धा तितकाच डिग्निफाईड आहे. पॉवरनी छोटा मोठा असेल पण डिग्निटीने कमी जास्त नाही. हां, आता ह्यात सगळ्यात मोठी पॉवर, आपण जेव्हा तंत्रज्ञानी कमी होतो, आपण सगळे फार प्रिमिटिव्ह जगात जगायचो, तेव्हा सगळ्यात मोठी ताकद होती माणसाकडे सुद्धा जी जनावराकडे असते, ते म्हणजे मसल पॉवर, शारीरिक. माणूस उत्क्रांत होत गेला, त्याची बुद्धिक पॉवर वाढली, तंत्रज्ञानाची ताकद वाढली, सामाजिक ताकद वाढली. नव्या जगात मात्र पैशाची ताकद एक नवी ताकद आली आहे, जी सगळ्याला विकत घेऊ शकते. आणि ही ताकदीवर आपण थोडं बोलायचं आहे आता, कारण हीच ताकद आता वजीर झाली आहे, सुपर पॉवर आहे. ती जर तुम्हाला नाही कळली ना तर खूप गोष्टी नाही लक्षात येणार. मग आपलं सगळं आयुष्य त्याच्याशीच जाईल की ही पॉवर मिळवण्यात, वापरण्यात नाही. तर ही काय आहे, पैसा ही भानगड काय आहे? याच्यात बऱ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील कदाचित, की आपला 130 कोटीचा देश एकत्र का येत नाहीये. इतकं तरुण मुलांच्या मध्येच नव्हे तर आता सिनियर लोकांच्या मध्ये पराकोटीचे नैराश्य काय यायला लागलेलं आहे. तुमच्याशी शेअर करताना मला सुद्धा एक भारतीय म्हणून हा त्रास होतोच आहे. जगातल्या जे दुःखी देश आहेत, म्हणजे 1 नंबरचा सगळ्यात आनंदी देश असेल तर भारत 133 नंबरवर आहे. इतका दुःखी देश आहे आपला. हा काय इतका दुःखी देश आहे खरं? कोणालाच फार आशा का वाटत नाही आहेत की 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर आपण आशा असायला हवं? कोणाच्याच कडे आशेचं काही किरणच दिसत नाही. असं का घडतंय? रोजचे ताण तणाव, अपेक्षा, घरातल्या, समाजाच्या, स्वतःकडच्या. तुम्ही बच्चे लोक तर बर्नआउट व्हायला लागलात खरं सांगायचं म्हणजे, आणि तुम्हाला सांगणं पण येत नाही. शिकायचंय कारण त्या एक अशाश्वत जगामध्ये आपलं काहीतरी स्थान असावं, आपलं काहीतरी पोझिशन असावी. स्पर्धा परीक्षा आता की जिथे वेकन्सी 1000 आणि मुलं बसणार 5 लाख 8 लाख, ह्याला स्पर्धा म्हणतात का काय? समुद्रातनं सुई शोधायची स्पर्धा नसते बरं का, असं काय नसतं. याचं कारण काय झालंय की दुसरीकडे रोजगार तयार होत नाहीये, प्रतिष्ठेचा रोजगार म्हणजे दुर्दैवाने सगळे बाहेर लोक बोलतात की काय सांगू नका, आम्हाला नोकरच मिळत नाहीयेत, आम्हाला सगळीकडे गरज आहे, आम्हाला लॉन्ड्रीला माणसं मिळत नाहीत, आम्हाला कॅश करताना माणसं नाही आहेत, आम्हाला रिक्षा चालवायला, आम्हाला ट्रक ड्रायव्हर मिळत नाहीयेत, आणि तुम्ही सांगताय की बेरोजगारी आहे. मी ह्या सगळ्यांना फक्त साधा सांगतो की मित्रांनो, तुम्हाला रोजगार मिळत नाही हा प्रॉब्लेम माणसातला नाही आहे. तुम्ही तेवढे पैसे देऊ इच्छित नाहीत की त्याला तेवढे अपेक्षित आहेत. तुम्हाला तुमच्या किमतीत माणूस मिळत नाही हा खरा प्रॉब्लेम आहे. माणूस मिळत नाही हा प्रॉब्लेम नाही आहे, ज्या किमतीत असायला हवा त्या किमतीत मिळत नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं की एवढे पैसे कशाला हवेत त्याला, एवढ्या गोष्टीसाठी एवढे पैसे लागतात. माणसाच्या प्रतिष्ठेपेक्षा पैसा मोठा झाला आहे. आता तुम्ही नोटाबंदीच नव्हे तर ह्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा परीक्षामध्ये हे प्रश्न विचारले जाणारच आहेत. कारण आता स्पर्धा परीक्षेमध्ये आत्ताचे जे काही करंट इव्हेंट घडायला लागले देशावर आणि देशाच्या एकूणच समाज रचनेवर जे फरक पडणारे मोठे जे आहेत घटना, त्याच्याबद्दल तुम्हाला तुमची मतं ठाम तयार करायला लागणार आहेत. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, हजारो तरुणांचे निघणारे मोर्चे आहेत, प्रचंड भ्रष्टाचाराचे रोज नवे निघणारे प्रकरण आहेत, राजकारण्यांची रसातळाला गेलेली काय म्हणतात त्याला क्रेडेन्शियल्स आहेत. आता मात्र हा देश कुणीही असा अडकून ठेवू शकणार नाही, सेन्सॉर नाही करू शकणार. आता तुमच्या हातात हे सगळं आलंय, व्हॉट्सॲप आलाय, गुगल आलाय, इंटरनेट आलाय. आता तुम्ही जगातल्या सगळ्या गोष्टीला प्रश्न विचारू शकाल आणि तुम्हालाही विचारले जाणार स्पर्धा परीक्षेत. आणि ह्याच्यावर आता तुम्हाला कुठल्याही सिलेबसमधनंच मिळेल असं नव्हे, जगण्यातनं पण तुम्हाला इनपुट घ्यायला लागतील. हजारो तरुणांचे मोर्चे निघत आहेत, लाखो तरुण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत, तोंडावर पट्टी बांधून.
आम्हाला बोलायचं सुद्धा नाहीये. तुम्ही समजून घ्या, तुम्ही जर शहाणे असाल तर. राज्यकर्त्यांना संदेश आहे हा. इतक्या उदात्त पद्धतीचे कुठेही जगामध्ये हे घडलेले नाही आहेत डेमॉन्स्ट्रेशन्स, कुठेच नाहीत. म्हणजे आमच्यासारख्या सिनियर लोकांना एवढं मोठं चॅलेंज आहे की तरुण मागत सुद्धा नाही आहेत. आम्हालाच समजून घ्यायचं सगळं. नक्की राग कशाचा आहे, नक्की काय हवं आहे. रोजगाराबद्दल आहे, प्रतिष्ठेबद्दल आहे, ह्या जाती अजाती धर्म याच्यातल्या गोंधळाबद्दल आहे, कशाबद्दल आहे. शेतकऱ्यांच्या ह्या पद्धतीने आत्महत्या होत आहेत. घराघरातली माणसं चालली आहेत. बळीराजा, बळीराजा आपल्या सगळ्या भारतीयांचं स्वप्न. बळीराजा कशासाठी आलाय तुम्हाला माहित नाही हा शब्द. शेतकरी राजा कधी होता नक्की? शेतकरी जेव्हा उत्पादन करायचं अन्नधान्याचं, कारण भय, भूक, मूळ प्रेरणा माणसाची भूक, त्याच्यासाठी निर्माता जो होता तो अन्नधान्याचा निर्माता म्हणून शेतकरी श्रेष्ठ होताच. पण तेवढ्या एकाच कारणासाठी तो नव्हता श्रेष्ठ. शेतकरी जेव्हा अन्नधान्याची निर्मिती करायचा त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट तो करायचा. समाजामध्ये जो व्यापार विनिमय चालायचा तो बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तू विनिमयाने चालायचा. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जायची. पण सगळ्या सेवा ज्या चालायच्या, गावातल्या सेवा ज्याला 12 बलुते म्हणायचे, ते कशावर चालायचे? धान्यावर. खळ्यावरच्या धान्यावर हे 12 बलुतेचे अकाउंट सेटल व्हायचे. आज जो पैसा वापरला जातोय ना, तेव्हा धान्य वापरलं जायचं. त्याच्यामुळे पूर्ण गावातला व्यवहार शेतकऱ्याच्या हातात होता, कारण त्याच्याशिवाय विनिमय शक्य नव्हता. म्हणून शेतकरी बळीराजा होता. तो फक्त पोटापुरसाठी आणि पोटासाठी नव्हे तर एकमेकातले व्यवहार सुद्धा त्याच्याशिवाय होऊ शकत नव्हते, कारण विनिमयाचं माध्यम हे धान्य होतं. लक्षात आलं का शेतकरी राजा का होता? सगळेच त्याच्या हातात होतं, त्याच्याशिवाय काहीच नाही. राजाने जर निर्मातीच नाही केले तर ह्यांच्यात व्यवहारच होऊ शकत नव्हते. सगळ्या सेवा चालायच्या धान्याच्या माध्यमातनं. नव्या आधुनिक जगामध्ये ते धान्याची जागा पैशाने घेतली. आता शेतकऱ्याचं मूळच गेलं, हातातनच गेलं. जो राजा होता त्याच्या हातातला सगळा गावाचा व्यवहार होता, त्याच्याशिवाय चालूच शकत नव्हता. त्या राजाची सगळ्यात मोठी ताकद गेली. त्या राजाला अजूनही वाटलं की अजूनही माझ्या हातात पोट आहे ना लोकांचं, त्याच्याशिवाय तर माझ्याशिवाय तर पर्याय नाही आहे. पण तिथे त्याचा भ्रम निराश झाला. कारण ह्या राजाच्या हातातनं जे धान्य व्हायचं ते बाहेरून जास्त मिळायला लागलं स्वस्तात. आणि धान्य हे पोट भरण्यासाठी न होता व्यापाराचं एक साधन झालं, कमोडिटी झालं. भारतात अन्नधान्याची मुबलक उत्पादन होत असताना कॅनडातनं ऑस्ट्रेलियातनं भारतात गहू यायला लागला. जगात भारताची साखर सगळ्यात जास्त उत्पादन होत असताना ब्राझीलची साखर स्वस्त मिळायला लागली. कारगिलचं युद्ध सुरू असताना पाकिस्तानची साखर भारतात त्याच्यापेक्षा कमी भावात वापरली जात लागली, व्यापारात आली. शेतकऱ्याच्या हातनं ते पण गेलं की त्याच्या हातातलं जे सगळ्यात मोठं साधन होतं ते आता बाजारपेठेच्या हातात गेलं. आणि म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या सुरू झाल्या. त्याला फक्त कष्टाची भाषा कळली. त्यांनी जास्त कष्ट केले तर उत्पादन जास्त निघायला लागलं, भाव कोसळायला लागले, मरायला लागला शेतकरी उत्पादक. त्यांनी कष्ट कमी केले तर विकायलाच काही नाही, कारण उत्पादनच नाही, मरायला लागला. त्याला सगळं कळलं, फक्त त्याला पैशाचीच भाषा कळली नाही. कारण त्याला रिअल व्हॅल्यू कळत होती एक्सचेंज मधली, की मी मूल्याच्या बदल्यात मूल्य देतोय, विनिमयाच्या बदल्यात मी धान्य म्हणजे रिअल टँजिबल मूल्य देतोय. आणि हीच भाषा फक्त कळली नाही. बचे लोक, तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्याची आत्महत्या कशा थांबतील? कशा थांबतील? शेतमालाला ते कोण द्यायचं? सरकार. सरकारकडे तर पगाराला पैसे नाही आहेत. तुम्हाला 1,000 नोकऱ्या का तयार होत आहेत? सध्या सरकारला लाख नोकऱ्या तयार करायच्या आहेत. त्याच लोकांच्या पगारासाठी सरकारकडे पैसे नाही आहेत. कोण द्यायचं शेतमालाला भाव? कोण?
शेतीमालावर कोणी करायची? ते तर सगळे प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी इथे आले. ते टॅलेंट प्रक्रिया कोण करणार? कोण करणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर परिपूर्ण एका वाक्यातलं उत्तर: शेतकऱ्याच्या खिशात पुरेसा पैसा गेल्यानंतर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील. तुमचं मत सांगायच्यावर हे उत्तर बरोबर आहे का चूक आहे? ह्या उपर एखाद्या शेतकऱ्यांनी प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या केली, ती शेतकऱ्याची असेल का एखाद्या नागरिकाची असेल? कारण ती कुणीही करू शकेल ना, त्यासाठी शेतकरीच असायची गरज नाहीये ना. एखादा इंडस्ट्रियलिस्ट पण आत्महत्या करू शकेल ना. तसा माझा प्रेमभंग झालाय नाही का? शेतकऱ्याची आत्महत्या एकाच ह्याच्यात असेल तर शेतकऱ्याच्या खिशात पुरेसा पैसा गेल्यानंतर शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील. तुम्हाला उत्तर पटते काय? नाही पटत. परत पुरेसा पैसा कसा जाईल हा दुसरा प्रश्न आहे, पण उत्तर इथून सुरुवात आहे. शेतीमालाचा भाव आता बाजारपेठेच्या हातात गेलाय. कृषी संस्कृतीमध्ये बाजारपेठ मोठी नसते. कृषी संस्कृतीमध्ये उत्पादक मोठा. व्यापारी संस्कृतीमध्ये किंवा नव्या औद्योगिक संस्कृतीमध्ये उत्पादन हे आता तांत्रिक ह्याच्याने सुरू झालं. त्याच्यामुळे तिथे मानवी सहभाग कमी होत गेला आणि सगळ्या गोष्टी आल्या आता फक्त पैशाच्या हातात. तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र हे दोन एकमेकाशी जोडलेले एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र आहे तसंच अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान. जसं तंत्रज्ञान म्हणजे मर्सिडीज गाडी, व्हेकल, मर्सिडीज बेन्झ बेस्ट, पण त्याच्यात जर डिझेल नसेल तर? मर्सिडीज बेन्झ म्हणजे तंत्रज्ञान आणि त्यातलं डिझेल म्हणजे अर्थशास्त्र. लक्षात आलं का? तंत्रज्ञानाला सुद्धा जे सगळी ताकद मिळते ते अर्थशास्त्रातनं. आता मुळात अर्थशास्त्र नक्की काय? तुम्ही सगळे स्पर्धा परीक्षेचे आहात. मला लक्षात आलं आत्ता जांभा यायला लागलेल्या आहेत, कंटाळा आलेला आहे माहिती आहे मला, पण तुम्हाला मी सोडणार नाही आणखी अर्धा तास. इंटरव्ह्यू द्यायचे तुम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्याचे, तरच तुम्ही हे सगळं मॉनिटर करू शकणार आहात. अर्थशास्त्र म्हणजे पैशाचं शास्त्र हा जो गोंधळ झालाय तो कधीच नव्हता. अर्थशास्त्र हे पैशाचं शास्त्र नाही. अर्थशास्त्र हे संसाधनाचं शास्त्र आहे. पैशाच्या शास्त्राला वित्तशास्त्र किंवा इंग्लिशमधलं फायनान्स असं म्हणतात. इकॉनॉमिक्स वेगळं, फायनान्स वेगळं. अर्थशास्त्र हे सत्यशास्त्र आहे, जे समोर दिसतं, असतं, कळतं, वापरता येतं, दुसऱ्याला सांगता येतं, ते एकच असतं. हा मोबाईल आहे तर हा मोबाईलच आहे, तुमच्या वजासाठी मोबाईलच आहे. अंडरस्टँडिंग नाही, इट इज देअर. पैसा नावाची फॅलसी माणसांनी तयार केली आहे, ती खरी म्हणजे रिअल नाही आहे. हा कागदाचा तुकडा आहे ज्याच्यावर लिहिलेला आहे की मैं धारक को 2000 रुपये अदा करने का वचन देता हूं. आता 2000ची नोट आहे ना, वाचली का कधी नोट? आय प्रॉमिस टू पे बेअरर सम ऑफ रुपीज. ती नोट तयार करायला तुम्हाला माहिती ना किती खर्च येतो सरकारला आपल्या? 2000ची नोट सरकारला तयार करण्यासाठी किती खर्च येतो सांगितली आहे मालकर सरांनी तुम्हाला. 3 रुपये 60 पैसे. किती? 3 रुपये 60 पैशाच्या कागदाच्या तुकड्याला आपण 2000 रुपये म्हणून घेतो. सगळे तयार करायची किंमत किती? त्या पाठीमागे सोनं विनं काहीही भानगडी नाहीत. आपल्या डोक्यातलं एक विचित्र काहीतरी एक अंधश्रद्धा आहे की हे जी नोट आहे त्याच्या पाठीमागे सोनं असतं, ते सोनं रिझर्व्ह बँकेकडे ठेवल्यावर तेवढ्या मूल्याच्या नोटा सरकार छापतं बँक आणि ती सर्क्युलेशनमध्ये आणते. असंच आहे ना तुमच्या डोक्यात? नोटा कशा छापत असतील असं वाटतंय तुम्हाला? या नोटा फक्त घटनात्मक अधिकारांनी छापल्या जातात. त्याला लीगल टेंडर असं म्हणतात. 8 नोव्हेंबरला मोदीजींनी 3 वेळा काय शब्द वापरला? 500 आणि 1000च्या नोटांचं आम्ही लीगल टेंडर हे स्टेटस काढून टाकत आहोत. आता त्याला कायदेशीर मान्यता नाही. ह्या 3.5 रुपयाच्या तुकड्याला आपण 2000 म्हणून स्वीकारतो विनिमयामध्ये. नीट लक्षात घ्या हा गोंधळ काय. 500ची नोट आपल्याला तयार करायला 2 रुपये 60 पैसे खर्च येत होता. सोनं विनं काहीही नाही.
की किती छापायची ही रिझर्व्ह बँक ठरवते. एकूणच अर्थव्यवस्थेची विनिमयाची गरज किती आहे त्याप्रमाणे प्रिंट करायचा अधिकार रिझर्व्ह बँकेला. त्या नोटा किती ह्याच्या बनवायच्या म्हणजे काय मूल्याच्या बनवायच्या, नंबरमध्ये नव्हे, व्हॅल्यू वाईज, फेस व्हॅल्यू, ते मात्र संसद ठरवतं. तर ही 3 रुपयाचा कागदाचा तुकडा हॅवॉक करत असतो. हे भारतातच नव्हे, सगळ्या जगात असं आहे. सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं चलन कुठलं आहे आता, सगळ्यात ताकदवान? डॉलर. सगळ्यात जास्त मोठ्या डॉलरची नोट कुठली? जशी आपल्याकडे 2000ची नोट आहे, डॉलरमधली सगळ्यात मोठी नोट $100. सगळ्यात मोठी नोट. $100ची नोट अमेरिकेला प्रिंट करण्यासाठी आता 15 सेंट एवढा खर्च येतो. किती? म्हणजे त्यांची 100 रुपयाची नोट त्यांच्या 15 पैशात तयार होते. त्याच्या पाठीमागे सोनं विनं काही भानगड नाही. आता आपण हा जेव्हा 100 रुपयाचा तुकडा आपण घेतो $100चा, तेव्हा भारत अमेरिकेला काय देतो? $100 मूल्यांचा बासमती तांदूळ. त्याच्या बदल्यात कितीचा तुकडा घेतो? 15 सेंट. जेव्हा आपण $100ची नोट घेतो तेव्हा भारत अमेरिकेला $100 मूल्यांचा हापूस आंबा देतो. त्याच्या बदल्यात घेणारा तुकड्याची मूल्य किती? 15 सेंट. भारत अमेरिकेला सगळ्यात जास्त काय पाठवतो? सगळ्यांनाच माहिती आहे तुम्हाला. काय? आपली तरुण मुलं. भारताचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट काय आहे? एक्सपोर्ट अमेरिकेला तरुण बच्चे. कारण त्यांना शाळेपासूनच तयार केलेलं असतं, KG पासून इंग्लिश बोलून अमेरिकेतच. तुमचं ड्रीम डेस्टिनेशन काय आहे बच्चे लोक? युरोप, अमेरिका, जपान. नाही उगीच सांगू नका, उगा आतल्या आवाजाने सांगायचं. हा नाही संधी मिळाली तर ठीक आहे, पण मिळाली तर इमोशन, भावनेने तुम्हाला इथे राहायचंय, पण बुद्धीने तिथे जायचंय. त्याचं कारण आहे कारण तिथे भ्रष्टाचार नसलेल्या सगळ्या व्यवस्था, जिथे डिस्क्रिमिनेशन नाही आहे, स्वच्छ वातावरण आहे. ते तुम्हाला नको आहे काय? खरंच नको आहे? आपण प्रामाणिक होऊया सगळेच. ह्या देशात राहायचं आहे आपल्याला, त्याचं वेगळं कारण आहे, कारण हा देश आपल्याला तसा करायचा आहे. पण तसा नाही आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे ना. तर या देशातनं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट होतो तरुण बच्चे लोक. KG पासूनच तुम्हाला तयार केलं जातं. जसं आपल्याला द्राक्ष पाठवायचे असतात ना युरोपमध्ये, तर ते आधीपासून केमिकल फ्री असतात. त्याला टाकायला चालत नाही, त्याला पेस्टिसाईड टाकले की भाव मिळत नाही त्याला. जे पेस्टिसाईड केमिकल टाकलेले जे द्राक्ष असतात ते भारतामध्ये असतात 70 रुपये किलोसाठी, आणि जे पेस्टिसाईड फ्री असतात ते 300 रुपये किलो जर्मनीसाठी. त्याच्यामुळे आपल्याकडे बच्चे लोक तयारच केले जातात एक्सपोर्टसाठी. तुम्ही मला सांगा, भारताचं सगळं अमेरिकेला चालतं. गहू चालतो, आंबा चालतो, तरुण पोरं चालतात. भारताची 500ची नोट चालते का अमेरिकेला? का का नाही चालत? 2000ची नोट चालते का भारताची अमेरिकेत? का का करेक्ट. तिथलं संविधान त्याला मान्यता देत नाही. घटना त्या घटनेला मान्य नाही आहे ते. कारण हे कागदाचा तुकडा फक्त अंडरस्टँडिंग आहे, ती व्हॅल्यू नाही आहे मुळात. लक्षात आलं का? आता समजा ही 2000ची नोट आहे भारताची, त्याच्यावर 1 शून्य सरकारने वाढवायचं ठरवलं, प्रिंट करायचं अजून 1 शून्य. सरकारचा नक्की खर्च किती वाढेल? किती वाढेल? 20,000 म्हणून आपल्याला ते घ्यायला लागेल ना भानगड, काहीही न करता. लक्षात आलं का? तुम्ही यातले विज्ञानाचे जे विद्यार्थी आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माणसाला काहीही नवनिर्माण करता येत नाही आणि आहे ते नष्ट करता येत नाही. आहे त्याचं फक्त रूपांतर करता येतं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. नथिंग कॅन बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉइड, ओनली वन कॅन चेंज फॉर्म. जगात जे अस्तित्वातच नाहीये ते तुम्हाला आणता येत नाही.
जे अस्तित्वात आहे ते पूर्णतः संपवता येत नाही. मग हे एक शून्य वाढून 20,000चं मूल्य तयार करता येतं का? हे फक्त विनिमयाचं माध्यम आहे, बाकी काहीच नाही. आणि ते फक्त अंडरस्टँडिंग आहे. देश बदलला की ते अंडरस्टँडिंग बदललं, कारण तिथली घटना बदलली. तुम्हाला जर पैशाबद्दल कळायला लागलं ना, तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या कळतील, तरुण मुलांचे एवढे मोर्चे का निघतील ते कळतील. कारण त्या कागदाच्या तुकड्यात सगळे प्रॉब्लेम आहेत. कारण तो खरा तुकडा नाही आहे, त्याच्या पाठीमागे मूल्य असं काहीच नाही आहे. ते फक्त विनिमयाचं माध्यम आहे. जसं अर्थशास्त्र हे संसाधनाचं शास्त्र, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ रिसोर्सेस, नॉट अ सायन्स ऑफ मनी. अर्थशास्त्र संसाधनाचं शास्त्र. आणि पर्यावरण शास्त्र हे स्त्रोतांचं शास्त्र. इकॉलॉजी इज अ सायन्स ऑफ सोर्सेस अँड इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑफ रिसोर्सेस. सोर्स आणि रिसोर्स मधला फरक. सोर्स म्हणजे निसर्गाने तयार केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे स्त्रोत, ती निसर्गाने तयार केलेली आहे. हवा तयार केली, पाणी तयार केली, डोंगर, नद्या, झाडं, वेली, पक्षी, पशु, निसर्गाने माणूस सुद्धा तयार केला. हे सगळं पर्यावरण, स्त्रोत. माणसाने फक्त त्या स्त्रोतांना घेतलं, त्याच्यावर प्रक्रिया केली आणि माणसाच्या वापरासाठी जे बनवलं, फक्त माणसाच्या वापराच्या, माणसाच्या आरामासाठी, माणसाच्या कम्फर्टसाठी, ते रिसोर्स. सोर्सला घेतलं, प्रोसेस केलं आणि माणसाच्या वापरासाठी. जसं आता हा घर आहे, इतकं चांगला हॉल आहे हा, ह्यातलं लाकूड, सिमेंट, विटा हे सगळं निसर्गातनं घेतलं. माती घेतली, त्याची हे केली, त्याला भट्टीत पटवलं, विटा बनवल्या, बिल्डिंग बनली. आता हे रिसोर्स झालं, हे इकॉनॉमिक्स झालं. कच्चा तांदूळ आहे, पाणी आहे, आग आहे, हे तिन्ही पर्यावरण आहे, कारण तिन्ही निसर्गाने तयार केलंय. तांदूळ, आग, पाणी निसर्गात आहे, निसर्गाने तयार केलंय, ते पर्यावरण, इकॉलॉजी. पण शिजवलेला भात तो कुणी तयार केला? तो माणसाने तयार केला. कुठल्या पशुला पाहिजे का तो? कुठल्या पक्षाची गरज आहे का ती? फक्त माणसाने. शिजवलेला भात इकॉनॉमिक्स, कच्चा तांदूळ इकॉलॉजी. कळलं का? अर्थशास्त्र आणि पर्यावरणातलं नातं कळलं का? सोर्स शिवाय रिसोर्स बनूच शकत नाही. तांदूळच नसेल तर भात बनवता येईल का? बनवता येईल का? म्हणून कुठल्याही गोष्टीचा बेस हा निसर्ग म्हणजे सोर्स. हा रिसोर्स जो आहे की जो मानवी आयुष्यात सगळ्यात जास्त आता प्रभावी आहे, तो आता ह्याच्यापासून दूर झालाय. त्याच्या मागे सोनं विनं काहीही नाही आहे. त्याच्या पाठीमागे फक्त ताकद आहे सरकारची. आणि त्याच्यामुळे हे सगळ्यात गोंधळलेलं, गंडलेलं जगभर जे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, सगळीकडे उद्ध्वस्त व्हायला लागलाय, त्याचं कारण इकॉनॉमिक्स हे इकॉलॉजीच्या बाहेर गेलं. पूर्वी जेव्हा नोटा बनायच्या, ज्याला गोल्ड स्टँडर्ड असं म्हणतात, जितकं सोनं आहे किंवा एखादा मूल्यवान धातू, चांदी पण होताच, तेवढ्याच मूल्यांच्या नोटा छापल्या जाऊ शकत होत्या. त्याला गोल्ड स्टँडर्ड म्हणायचे, मेटल स्टँडर्ड. म्हणजे सोन्यातनं पैसा बनायचा. आता हे तुटलं, आता पैशातनं सोनं बनायला लागलं. आम्ही जेव्हा तुमच्या वेळेला परीक्षा द्यायचो, आकलनाप्रमाणे मार्क्स मिळायचे, की एवढं आकलन झालंय म्हणून एवढे मार्क्स मिळालेत. आता उलट आहे, एवढे मार्क्स मिळालेत म्हणून एवढं आकलन झालंय असं समजा. आमच्या वेळेला 60% मार्क मिळणं पराकोटीचं अवघड होतं. कारण तुम्हाला सांगतोय 10 पानाचं लिहायला, डिस्क्रिप्टिव्ह लिहायला लागायचं. आणि त्या एक्झामिनरचा मूड नसला तर 10 पैकी 3 मार्क मिळाले तरी आमचं नशीब. आता येस ऑर नो मध्ये तुम्हाला टिक करायचे. नुसती लॉटरी लागली तरी तुम्ही 70% मार्क घेता. मग इंजिनिअरिंग 98%ला क्लोज होतं. मॅट्रिकच्या मेरिट 100%ला संपतात. आमच्या लातूरमध्ये शाहू कॉलेजचं ॲडमिशन 99.3%ला बंद होतं. कारण आता मार्क्स प्रमाणे आकलन झालंय असं समजलं चाललंय. लॉटरीने मार्क्स मिळाले तरी. असंच पैशाच्या बाबतीत घडलं. आकलनाचं परिमाण म्हणजे मार्क्स होते, तसं मूल्यांचं परिमाण म्हणून पैसा होता. पैसा सरकार छापत चाललं, सरकारच्या गरजा वाढत चालल्या, सरकार नोटा छापत चाललं, त्याच्या मागे काहीच नाहीये. त्यातनं महागाई वाढायला लागली, गरीब लोकांना त्याचे चटके बसायला लागले.
नोटाबंदी जी करायला लागली, आम्ही मोदीजींना प्रेझेंटेशनमध्ये ज्या 4 गोष्टी सांगितल्या की ही नोटाबंदी का करायची आहे, ॲक्च्युली ही नोटाबंदी आमचा शब्द नव्हताच. डिमॉनिटायझेशन आम्ही कधीच शब्द वापरला नाही. आम्ही जो शब्द वापरला तो होता ई-मॉनिटायझेशन. ते ई कशासाठी पुढे सांगेनच, पण ॲक्च्युली आम्हाला अपेक्षित होतं डी करन्सिफिकेशन, नॉट मॉनिटायझेशन, करन्सिफिकेशन. हां, आता ते का कारण, त्यातलं पहिलं कारण आहे जगातली कुठलीही नोट आता पर्यावरणाशी जोडलेली नाही आहे. तुम्हाला जर रिअल व्हॅल्यू जर ती आणायची असेल, लोकांच्या कष्टाला खरीच किंमत द्यायची असेल, श्रमाची किंमत ही घसरत चालली आहे आणि सो कॉल्ड बुद्धीची किंमत वाढत चालली आहे. शेअर मार्केटमध्ये मी स्पेक्युलेशन करून 2 दिवसामध्ये करोडोपती व्हायला लागलोय आणि ते एक मोसम पूर्ण राबून मला आत्महत्येची वेळ यायला लागली शेतकऱ्याची, कारण श्रमाची किंमत कमी व्हायला लागली आहे. कारण ती एका कुठल्याही सत्याला जोडली गेलेली नाही आहे. ही किंमत रुपयाची, कष्ट हे सत्य. ते ई मॉनिटायझेशन का करायचं, त्यातलं पहिलं कारण की पर्यावरणाच्या मध्येच अर्थशास्त्र असलं पाहिजे. कुठलाही रिसोर्सच्या पाठीमागे सोर्स असायलाच हवा, त्याशिवाय शाश्वत असणार नाही. जगभर गोंधळ सुरू आहे आता. आज जगातलं सगळ्यात रोग स्टेट तुम्हाला माहिती कुठलं आहे? कुठलं आहे जगातलं सगळ्यात वाईट राष्ट्र? कुठलं आहे? जगाने मानलेलं. करेक्ट. कुठलं? नॉर्थ कोरिया. साऊथ नव्हे, नॉर्थ कोरिया. सगळ्या जगाने त्याच्यावर सँक्शन टाकलेले आहेत. पण त्या जगाने ॲटम बॉम्ब बनवलेत, मिसाईल्स बनवलेत, तर कुणावरही हल्ला करू शकतं. ते अमेरिकेला धमकी देतं सोडा, कारण अमेरिका आहे तसलंच एक राष्ट्र आहे. पण ते जपान, कोरिया, भारत कुणावरही हल्ला करू शकतं. ज्या देशाला मिसाईल बनवता येतो, ॲटम बॉम्ब बनवता येतो, त्या देशाला काय अमेरिकेची डॉलरची नोट प्रिंट करता येत नाही का? खोट्या नोटा प्रिंट करून सगळ्यात जगातल्या दहशतवाद्याकडे तो चालला आहे. कारण त्या नोटामध्ये कॉन्स्टिट्युशनल पॉवर आहे. तुम्ही त्याला रिजेक्ट करू शकत नाही. व्यवहारामध्ये तुम्ही नाकारू शकत नाही, कारण ते सरकारला चॅलेंज दिलं, तुम्हाला 8 टाकेल सरकार उचलून. याला हाय पॉवर्ड मनी म्हणतात, नाकारता येत नाही. तर डिमॉनिटायझेशनचं पहिलं कारण होतं ते इकॉलॉजीला डिस्कनेक्ट झालंय. जगातल्याच ते सगळ्याला पैसा जोडायला लागेल. कशालाही जोडा तुम्ही निसर्गाशी, दगड, धोंडा, सोनं, चांदी, कशाला तरी निसर्गिक गोष्टीला जोडा. नुसते शून्य वाढून किंमत वाढत नसते, ती असायला लागते कुठेतरी. पहिलं कारण. दुसरं डिमॉनिटायझेशनचं कारण होतं की पैसा विनिमयाचं माध्यम आहे, विनिमयाची वस्तू नाही. पैसा विनिमयाचं माध्यम आहे का वस्तू आहे? वस्तू आणि माध्यम ह्या दोन्हीत साम्य एक. या दोन्ही गोष्टी सगळ्यांना वापरता येतात. वस्तू आणि माध्यम सगळ्यांना वापरता येतं. आणि एकच फरक आहे, वस्तू तुम्हाला ताब्यात ठेवता येते, माध्यम ताब्यात ठेवता येत नाही. मोबाईल वस्तू माझा आहे, मी दुसऱ्याला देणार नाही वापरायला. हा शर्ट माझा आहे, ही वस्तू आहे, मी दुसऱ्याला देणार नाही. हा चष्मा माझा आहे, ती वस्तू आहे, मी दुसऱ्याला नाही देणार वापरायला. माध्यम मात्र मी भाषा तुमच्याशी बोलतोय. मी असं म्हणू शकतो का माझी भाषा तुम्हाला वापरू देणार नाही? मला शक्य का? हे ताब्यात ठेवता येत नाही. हवा हे माध्यम आहे, मी श्वासोश्वास करतो, तुम्ही पण करता. मी असं म्हणू शकतो ही हवा माझी, मी तुम्हाला नाही वापरू देणार? मला शक्य का? ताब्यात ठेवता येत नाही माध्यम. ते सगळ्यांच्या वापरासाठी असतं. आत्ता माझ्या खिशातली 500ची नोट वस्तू का माध्यम? खिशातली नोट माझ्या पाकिटमध्ये आहे. काय मी वापरत नाही आणि तुम्हाला कोणाला वापरू देतोय का? दुसऱ्या कोणाला? 1 तासभर इथे आता मी आलो, इथे आल्यापासून ना मी वापरतोय ना दुसऱ्याला वापरू देतोय. ही जर माझी नोट आता बँकेच्या अकाउंटमध्ये असती तर मी इथे तुमच्याशी गप्पा टप्पा तुम्हाला बोर करत असताना त्या बँकेने कोणाला तर कर्ज दिलं असतं का नाही? बँकेचं काम काय असतं सांगा बरं मला नक्की. पैसा फिरवत ठेवणे, याच्याशिवाय बँकेला दुसरा उद्योग नसतो. कळलं का? आता तुम्ही इथे सगळे बच्चेच लोक आहेत, तुमचे सगळ्यांचे खिशे इथे रिकामे केले तरी एवढी आहेत, म्हणजे कमीत कमी 1 लाख रुपये इथे निघतील.
100 तर पॉकेट मनी लागतोच तुम्हाला हल्ली. काय कुठेतरी पेट्रोल भरायचं आहे, गाडी पंक्चर झाली, आई बाप तुम्हाला काही सोडत नाही तुमचे आई बाबा, 100 राहून दे. बरोबर आहे ना? इथे तुम्ही 1,00,000 रुपये घेऊन बसलात तेव्हा एक शेतकरी कुठेतरी आत्महत्या करतोय, कारण त्याला बँकेत पैसे मिळत नाहीयेत. ना आपण वापरतोय ना दुसऱ्याला वापरू देतोय. पैसा हे माध्यम आहे, ते सगळ्यासाठी आहे, ती कुणासाठी असं साठवता नाही येत. पैसा हे सरकारने तयार केलेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचा अधिकार आहे त्याच्यावर. आपण जर ते थांबवून ठेवलं तर दुसऱ्याला मिळेल का ते? या तपाड्या रंगमा ह्याच्या बाहेरचा जो मोठा रस्ता आहे, तो रस्ता नक्की कुणाचा असतो? रस्ता कुणाचा? कुणाचा? समाजाचा. आणि त्याच्यावरची व्हेकल गाडी ती व्यक्तीची. कुणाचा 2 व्हीलर, कुणाचा 3 व्हीलर, पण रस्ता कुणाचा? रस्ता समाजाचा. त्या रस्त्यावर आपण मोठा ट्रक सेंट्रलला लॉक करून ठेवून दिला, पार्क केला, काय होईल? काय होईल? दुसऱ्याला नाही मिळणार ना वापरायला. दुसऱ्याचा गोंधळ नाही होणार का? माध्यम म्हणजे वापरा आणि सोडून द्या. यूज अँड लिव्ह. रस्ता आपण वापरतो आणि सोडून देतो म्हणजे दुसऱ्याला वापरता येतो. यूज अँड रिटेन म्हणजे कमोडिटी. वापरा आणि ठेवून द्या. पैसा जेव्हा आपण खिशात ठेवतो, गोठवतो, तेव्हा तो हजारो लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. शरीरातलं रक्त जसं 5 लिटर आपल्या शरीरात रक्त असतं, ते सारखं शरीरभर फिरतं. प्रत्येक पेशीला जीवन द्रव्य पोचवतं, मूल्य पोचवतं, कॅलरी पोचवतं. बरोबर आहे ना? रक्त का बाहेरून इंजेक्शन देऊन आपण जीवन मूल्य देतो? काय करतो? रक्त फिरत राहतं. 5 लिटर असतं, पण ते सगळ्या पेशीपर्यंत पोचतं. रक्तवाहिन्यात गाठी झाल्या तर काय होईल? काय होईल? रक्त पुढे पोचणार नाही. जिथे पोचणार नाही त्या पेशी मरायला लागतील. बरोबर आहे की नाही? तसंच हे पैसा शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीये, तुम्हा तरुणांच्या पर्यंत पोचत नाही, म्हणून त्या आत्महत्या चालल्यात. कारण त्या नोटांच्या गाठीमध्ये अडकून पडतायत. माझ्या खिशातली 500ची नोट तुमच्याकडे येऊच शकणार नाही. कशी येईल तुम्ही मला सांगा? जर ती मी बँकेत टाकलीच नाही तर कशी येईल? व्यवहार नाही आणली नाही, मला आता व्यवहार करायचा नाहीये, मी तुमच्याबरोबर गप्पा मारणार आहे. ही नोट काय झाली? आपल्या घरातलं पुस्तक आणि तेच पुस्तक पब्लिक लायब्ररीमध्ये ठेवलेलं आहे. यातला फरक काय असतो? काय फरक आहे? घरातलं पुस्तक आणि पब्लिक लायब्ररीतलं तेच पुस्तक, यातला फरक काय? एक जो असतो तो प्रायव्हेट डोमेन मध्ये असतो, माझं वाचून झालं की कुणाच्याच उपयोगाचं नाही. पण दुसरं असतं ते पब्लिक डोमेन मध्ये असतं, ते सगळ्याला वापरता येतं. पैसा ही सार्वजनिक मालमत्ता असते, व्यक्तिगत नसते. कारण ती सरकारने तयार केलेली. जर फिरलीच नाही तर ती खालपर्यंत जाईल कशी? लक्षात येते का? हे जर पैसा मी अडकून ठेवला, नोटाच्या मध्ये ठेवून दिला, दुसऱ्यापर्यंत जाणार नाही आणि मग खालपर्यंत पैसा पोचत नाही आणि मग समाजामध्ये सुरू होतं जगायच्या संधी कमी होतात. जगायला दिशा सापडत नाही. किती कष्ट केले तरी आपल्याला शेवटी पैसा मिळत नाही. माध्यम हे मिळवायचं नसतं, वापरायचं असतं. हवा आपण मिळवतो का वापरतो? रस्ता आपण मिळवतो का वापरतो? पैसा काय करायला पाहिजे? वापरायला पाहिजे का मिळवला पाहिजे? आपल्याला काय करायला लागतं? कारण ते वस्तू झालाय. जगामध्ये अमेरिका, युरोप हे इतके का संपन्न होत आहेत? कारण तिथे पैसा जो तो सार्वजनिक ठिकाणी आहे. कष्ट केले की तुम्हाला पैसा मिळतोच. इथे पैसा मिळण्यासाठी कष्ट करायला लागतात, कारण लोकांच्या खिशातनं काढायचा असतो पैसा. तुमच्या लक्षात आलं का काय होतंय? देशाची संपत्ती काही लोकांच्या हातात बसते, ती गोण्यांच्या मध्ये अडकून पडते. ते स्वतः वापरत नाहीत, दुसऱ्याला वापरू देत नाहीत. आणि आपल्या देशाचा मूळ प्रश्न अब्दुल कलामांनी विचारला होता देशाला. या देशाचा मूळ प्रश्न काय आहे? या देशाचा मूळ प्रश्न दारिद्र्य आहे. खालपर्यंत पैसाच नाही पोहोचला तर कसं होईल? मग तुम्हाला नाही वाटत का हे दुसरं कारण फार आवश्यक होतं नोटाबंदीसाठी? कारण ह्याच्याशिवाय त्या नोटा बँकेतच जाणार नाहीत. एवढे मूल्य मी अडकून ठेवलंय. 2000 रुपयाची नोट आता असते तर 2000 अडकून ठेवले मी इथे.
अजून 20,000ची झाली तर मी 20,000 अडकून ठेवीन. नोटा छोट्या व्हायला लागल्या की तेवढा पैसा बँकेत म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये जातो. दुसरं कारण होतं हे. तिसरं कारण, आता हे नोटबंदी का करायला सांगितली होती आम्ही? नोटांचे व्यवहार हे पाऊल खुणा ठेवल्याशिवाय करता येतात. आता मी 1 रुपयाची नोट समजा 500 रुपयाची काटेसराने देऊन टाकली. कुणी सिद्ध करू शकत नाही की ही नोट यांना कुणी दिली आहे, त्यांच्याकडे दिली का नाही हेही सिद्ध करता येत नाही. एकदा हात बदलला की त्याच्या पाऊल खुणा संपल्या. ज्याच्या खिशात नोट तो त्याचा मालक. आता तुमच्याकडे किती पैसा आहे कुणी सिद्ध करू शकतं का? तो कुणाकडनं आलाय सिद्ध करू शकतं का? नोटांच्या व्यवहारामध्ये पाऊल खुणा निघून जातात, व्यवहार अपारदर्शक होतो आणि तो भ्रष्टाचाराला चालना देतो. पण मी तुम्हाला बँकेतनं पैसे दिले, यांना डिजिटल याच्यातनं पेटीएमनी दिले, बँकेच्या कार्डने दिले, डेबिट कार्डने दिले किंवा चेकनी पैसा दिला. माझ्या अकाउंटला आणि त्यांच्या अकाउंटला रेकॉर्ड होतं मी कुणाला दिलेत आणि त्यांच्या अकाउंटला कुणाकडनं आलेत. मग आता ही इनअप्रोप्रिएट प्रॉपर्टी, एखाद्या राजकारण्याची एकेका वर्षामध्ये 2 वर्षात 10 वर्षात 2,000 कोटीची मालमत्ता कुठून येते? ही या नोटांच्या व्यवहारातनं ती असते. ही फक्त इतकी मर्यादित राहत नाही, ह्याच्या पाऊल खुणा राहत नाही, ते फार गंभीर होतं पुढे. ह्या नोटा छापणं ही अगदी सोपा उद्योग आहे. नोट ही हायटेक प्रॉडक्ट नसते, ती हाय सेन्स प्रॉडक्ट आहे. कारण ती करोडनी छापायची असते ना, ती हायटेक असून चालत नाही. जी भारताची नोट भारताला 3.5 रुपयात 2,000 रुपये तयार करून देते, ते पाकिस्तानला भारताची नोट छापता येत नाही का आपली? ज्या देशाला मिसाईल बनवता येतं त्याला काय 3 आपली नोट छापता येत नाही का काय? तुम्ही मला सांगा की 3.5 रुपयामध्ये 1,997 रुपयाचं प्रॉफिट देणारं दुसरं कुठलं प्रॉडक्ट आहे? कुठलं आहे सांगा बरं मला. त्या नोटा मात्र घातक असतात. त्याच्यातनं सगळ्याला खरेदी करता येतं, राजकारण्याला, प्रशासनाला, उद्योगाला, सगळ्याला भ्रष्ट करता येतं आणि तिथे सुरुवात होतं. अफगाणिस्तान नावाचं एक रोग स्टेट तयार झालं. ते इतका सुंदर देश होता, त्याला आधी रशिया नंतर अमेरिकेने उद्ध्वस्त केला. आज त्या देशाकडे जगाला फक्त 2च गोष्टी देऊ शकतो तो देश, आतंकवाद आणि दुसरं ड्रग्ज, कोकेन, चरस. अफगाणिस्तानचं कोकेन, चरस पाकिस्तान जे खोट्या भारताच्या नोटा छापतं त्या पाईपलाईनमधनं भारताच्या तरुण पोरांच्यापर्यंत पोचतं. पंजाब, कुठचा सिनेमा तो? उडता पंजाब. आणि भारतातली तरुण पोरं त्या व्यसनाला बळी पडतात, 40-50% पेक्षा जास्त. ह्या नोटांच्या व्यापारात सगळं करता येतं. मग देहाचा व्यापार, मुलींना उचललं जातं, कळत नाही. ढाका, बांगलादेश सारख्या गरीब देशातनं मुलींचा देहाचा व्यापार, अवयवांचा व्यापार, आणि हे सगळं चालतं नोटांच्या मध्ये. कोणाच्याच पाऊल खुणा राहत नाहीत. आई बापांना रात्री झोप येत नाही की आपल्या पिल्लांचं काय होतंय. मुलांना सांगता येत नाही की आपल्याला घरी काय चाललंय, आपलं कुणीतरी शूटिंग करून ठेवलंय का. वय लहान असतं बच्चे लोक तुमचं. आणि खूप तुम्हाला मदत करायची ठरवली तर आई बापाला सुद्धा काही करता येत नाही, कारण तुम्हाला सांगता येत नाही. देशभर चालतंय देह व्यापार, अवयवांचा व्यापार, बाकी मादक पदार्थांचे व्यापार, सगळेच व्यापार हे फक्त नोटांच्या माध्यमातून चालतात. पोलीसच्या गाडीमधनच, कारण पोलीसला नोटा मिळतात, त्यांना पैसे खायला मिळतात. कोणी सापडायचं, कोणी पकडायचं. शोषण ज्याला म्हणतात, शोषण हा शब्द आहे. स्त्रीचं शोषण, लहान मुलांचं शोषण. गरीब माणसांना उचललं जातं, सकाळी बाहेर पडतं, त्याला कळतं की इथे काहीतरी मोठी जखम आहे, किडनी काढून घेतली त्याची, कळलंच नाही त्याला. अवयवांचा व्यापार नोटात चालतो. भ्रूणांचा, तुम्ही ते बीडमध्ये डॉक्टरांची केस गाजलेली तुम्हाला माहिती आहे ना, वाचलंय ना तुम्ही. 350 पिल्लांचं भ्रूण होतं, ते जन्मालाच येऊ शकले नाहीत, कुत्र्यांना खायला घातलं होतं ते. तुम्हाला काय वाटतं कशातनं चालतं हे? हे असतात नोटा. सगळ्यांना त्याच्यात विकत घेता येतं. म्हणून नोटबंदी गरजेची होतीच. पटतं का तुम्हाला? नाही. पैसा सार्वजनिक असतो, तो सगळ्यांच्या वापरासाठी जर नाही आला, काही लोकांच्या खिशात राहिला, इलेक्शनच्या वेळेला फक्त बाहेर पडतो त्या गोण्यातनं.
तरुण मुलांना वापरलं जातं. ढाब्यावर त्यांना खायला 15 दिवसात आईबापांचीच त्यांना घरचं जेवण त्या दिवशी ह्याच्यात जरा मीठ जास्त आहे, कारण ढाब्यावर मिळत असतं ना. राजकारणी वापरून घेतात आणि 15 दिवसानंतर तारुण्य संपतं. पुन्हा त्या नोटा गोण्यात जाऊन पडतात. तरुण बेकार रस्त्यावर फिरायला लागतात. बच्चे लोक, तुम्ही असेट आहेत ह्या देशाचे. तुम्ही ह्या देशाचे खरं सांगायचं म्हणजे नागरिक म्हणजे सर्वोच्च मालक आहात. नेहमीच तुम्हाला वापरून फेकून देणं हे नाही खरं. खरंच खरं नाही. आणि सगळे प्रश्न आता त्या पैशाशी येऊन अडकलेत, म्हणून हे तुमच्यासमोर शेअर करायचं आहे. आता तर जास्त बदलत जाणार आहे, कारण बाजार आता खूप मोठा झाला आहे. जागतिक बाजारपेठेत आपलं स्वरूप झालं आहे. आता राजकीय व्यवस्था सुद्धा अर्थकारणाच्या हातात गेली आहे. आता हे मोदीसारखं जे राज्य होतं की जे स्वदेशी वादावर पुढे आलं, त्यांना फक्त FDI शिवाय आता जगायला दुसरा रस्ताच नाही आहे. आता बाजारपेठ सर्वोच्च आहे. कंट्रोल्ड इकॉनॉमीमध्ये राज्य हे मोठं असायचं. राज्य म्हणजे शासन. आता शासनापेक्षा बाजार मोठा झाला आहे. आता आपण नाही थांबवू शकत. आपण आता चायना आपल्या बॉर्डरवर एवढा गोंधळ करतोय, आपण चायनाला थांबवू शकत नाही. उद्या जर आपण ठरवलं की चायनावर बंदी घालायची, तर भारतातले सगळे उद्योग कोसळतील. हे तुमच्या हातातले मोबाईलपासनं मोटरसायकलपर्यंत 30, 40, 50% सगळे चायनीज पार्ट आहेत त्याच्यात. बच्चे लोक, तुम्ही मोबाईल आणि इंटरनेटशिवाय जगू शकताय? कम्प्युटरशिवाय जगू शकताय? आता तुम्हाला काय वाटतं, इतकं सोपं आहे? तो एका बाजारपेठेचा भाग झाला. आता हे उत्तर नाही आहेत. आता उत्तर काय आहेत? नीट व्यवस्थित पैसा समजून घ्यायचा आणि पैशाच्याच ग्राउंडवर खेळायला हवं होतं. बाजारपेठेमध्ये सर्वोच्च कोण असतो? ज्याच्याशिवाय बाजारपेठ चालूच शकत नाही. बाजार कोण? ग्राहक. कस्टमर इज गॉड. कस्टमर इज किंग. ग्राहकाशिवाय बाजार नाही होऊ शकत. तेच पुरा बाजारात सगळ्यात खालचा कोण? बाजाराला भयंकर त्याचा राग आहे, घृणा आहे. कोण? भिकारी. बाजारामध्ये फक्त 2च जाती. बाजारात तिसरी जात नाही. हॅव्स आणि हॅव नॉट्स. ग्राहक आणि भिकारी दोघालाही गरज असते. एकच फरक असतो, ग्राहकाकडे क्रयशक्ती असते, भिकाऱ्याकडे क्रयशक्ती. भारत 130 कोटीचा आहे, फक्त क्रयशक्ती खालपर्यंत नाही, म्हणून जगाच्या बाजारात भारत भिकारी. जर भारताच्या सगळ्या लोकांच्याकडे क्रयशक्ती आली तर भारत ग्राहक, जगातला सर्वोच्च. 130 कोटी लोकसंख्या जगात आता कुणाचीच राहिलेली नाही. चीन कमी होत चालला आहे. पूर्ण युरोप, अमेरिका, कोरिया, जपान हे सगळे मिळून 100 कोटी नाही आहेत. आपण 130 कोटी आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे क्रयशक्ती खाली पोचत नाही, म्हणून आपण भिकारी म्हणून जगाच्या बाजारात आहेत. बाजाराच्या मध्ये ग्राहक हा असेट साईडला असतो आणि भिकारी हा लायबिलिटी आणि रिस्क साईडला असतो. लक्षात आलं? पैसा पोचत नाही म्हणून आपण 130 कोटी भिकाऱ्याच्या लाईनमध्ये उभे आहेत. तो पैसा पोचला पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी गेला पाहिजे, तुम्हाला हक्काने मिळाला पाहिजे, उपकारांनी नाही, कुणाच्या उपकारांनी नाही, हक्काने. कारण तो आपल्या देशाने तयार केलेला आहे, म्हणून गरज आहे ही सगळी. पैशाच्या मागे पळायचं नसतं. रस्ता हा वापरायचा असतो, मिळवायचा नसतो. उद्या तुम्हाला कोणी सांगितलं की उद्यापासून तुमच्या नळाला पाणी येणार नाहीये, तुम्ही आज काय करता? आजची रिॲक्शन काय? किती भरून ठेवता पाणी? किती भरून ठेवता? क्षमतेप्रमाणे आणि भीतीप्रमाणे, की उद्या नाही आलं, परवा नाही, अजून कणा. आपली सगळी क्षमता फक्त पाणी भरण्याकडेच. पण कोणी सांगितलं नळ उघडा, 24 तास नळाला पाणी आहे, किती भरून ठेवाल? 24 तास नळाला पाणी आल्यावर किती भरून ठेवाल? असंच पैशाचं असतं. पैशाला चलन असं पण म्हणतात. तो चल असला पाहिजे म्हणूनच चलन म्हणतात. त्याला करन्सी पण म्हणतात, कारण तो करंटमध्ये असला पाहिजे. स्टॉप केलेली करन्सी कशी असेल? अचल चलन कसं असेल? तो वाहता राहायला पाहिजे.
24 तास नळाला पाणी आलं की मग तुम्ही पैशासाठी काम नाही करणार, मग तुम्ही कराल तर समाधानासाठी, सॅटिस्फॅक्शनसाठी. आता हे तुम्हाला इथे सगळ्यांना प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. त्याच्यात तुम्हाला पैसा मिळणार आहे आणि ताकद मिळणार आहे. जगात असं कुठे नाही आहे. तुम्ही स्कॅन्डिनेव्हियाच्या कुठल्याही देशात गेलात, स्वीडनमध्ये जा, स्वित्झर्लंडमध्ये जा, नेदरलँडमध्ये जाल, तिथला पोर्टर, ज्याला आपल्याकडे हमाल म्हणतात, तो त्याच डिग्निटीने राष्ट्राध्यक्षाला सॅल्यूट करतो आणि शेक हँड करू शकतो, कारण तोही आर्थिकदृष्ट्या तेवढाच सशक्त असतो. साऊथ कोरियामधला कुठलाही टॉयलेट स्वच्छ करणारा, पब्लिक ज्या हे असतात ॲम्युनिटीज, त्याचं क्लिनिंग करणाऱ्या माणसाचा पगार प्राध्यापकाच्या बरोबरीचाच असतो, कमी नाही. तो त्याच्या गाडीनेच येतो, सगळ्या मशीन त्याच्याकडे असतात, तो तेवढाच डिग्निफाईड असतो. भारतामध्ये पैशाप्रमाणे माणसाची लायकी ठरवली जाते. जगात असं होत नाही. पैसा सरसकट फिरतो, सगळ्यांना प्रतिष्ठा असते. आपल्याकडे पैसा अडकवला जातो, तो खाली पोचत नाही. त्याच्यामुळे पैसा मिळवण्यासाठी धडपड सुरू होते सगळ्याची. सगळं आयुष्य पैसा मिळवण्यातच जातं, पाणी साठवण्यातच. त्याचा वापर कुठला करणार कोण? म्हणून आपल्याकडे नवीन निर्मिती होत नाही. नोटाबंदीचे मी 4 कारण जे सांगितले, त्यातलं पहिलं कारण होतं की इकॉलॉजीशी डिस्कनेक्ट झालेली इकॉनॉमी, ती परत रिकनेक्ट केल्याशिवाय शाश्वत काहीच मिळणार नाही. नंबर 2 की पैसा माध्यम न होता वस्तू झालंय, ज्याच्या खिशात पडलंय ते तिथेच पडलंय, दुसऱ्याला मिळतच नाही आहे. कारण 3, हे नोटांचे व्यवहार जे होतात ते नॉन ट्रान्सपरंट आहेत, पारदर्शक होत नाही आहेत. त्याच्यामुळे कोण भ्रष्टाचार करतं, कुणाकडे चाललंय पत्ताच लागत नाही आहे. आणि नंबर 4, ह्याच्या पाऊल खुणा राहत नसल्यामुळे, हे खोटे बनवता येत असल्यामुळे यातनं सगळे अवैध व्यापार चालत आहेत. हे जर थांबवायचं असेल तर दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, म्हणून ही नोटाबंदी होती. जगात एवढ्या मोठ्या नोटा कुठेच नाहीत. मग आपल्या सरकारने एवढ्या मोठ्या नोटा का छापल्या, का छापायला लागल्या सरकारला? त्याचं एक कारण आहे फक्त. आपलं घर जसं असतं, कुटुंब, आपलं कुटुंब चालण्यासाठी आपण काय करतो? आपण सगळे कष्ट करतो आणि आपल्या आईबापांना मदत करतो. मग ते सगळ्या घराचं प्रशासन करतात किंवा व्यवस्था चालवतात. मी जास्त पगार कमवतो, मी जास्त पैसे आई वडिलांना देतो. माझ्या घरात काही छोटे भाऊ आहेत, ते आता शिकत नाही आहेत. घरात आजी आजोबा आहेत, ते कमवत नाही आहेत, पण त्यांच्यावर खर्च करायला लागतो, कारण ते आपल्या घरातले आहेत. आपण जसं आपल्या घराला आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असतो, तसं आपल्या देशाला देतो, त्याला म्हणतात टॅक्स. हा टॅक्स जेव्हा आपला पुरेसा सरकारकडे जात नाही, तेव्हा सरकार दुसरा रस्ता काढतं, ते म्हणजे नोटा छापत राहतं. सरकारचा क्लीन रेव्हेन्यू म्हणजे टॅक्स. जसं आपला क्लीन रेव्हेन्यू म्हणजे आपला पगार असतो, त्या पगारावर जबाबदाऱ्या खूप असतात, पण लायबिलिटी नसते कुठलीच. तसं सरकारचा क्लीन रेव्हेन्यू म्हणजे टॅक्स, त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी खूप आहेत, लायबिलिटी काहीच नाही. सरकारला जेव्हा आपल्याकडनं पुरेसा टॅक्स जात नाही, तेव्हा सरकार नोटा छापायला लागतं. मग हे शेतकऱ्यांचे आता मोर्चे निघाले आहेत, कर्जमाफी करायची आहे. 34,000 कोटी सरकार आणणार कुठून वाटतं तुम्हाला? कुठून आणणार आहे? कुठून आणणार आहे? नोटा छापणार. हे 7वं वेतन आयोग आलेलं आहे, 1,00,000 कोटी पगार वाढणार आहेत. सरकार कुठून आणणार आहे? नोटा छापणार. बाजारात तेवढ्या वस्तू आणि सेवा नाहीच आहेत, आधी नोटा छापल्या जाणार आहेत, आधी मार्क्स दिले जाणार आहेत, मग आकलन होईल की पुन्हा बघायचे. आधी नोटा छापल्या आणि तेवढ्या वस्तू नसल्या की महागाई वाढते, त्याला इन्फ्लेशन म्हणतात. आणि आता ते घडणार. मग आता हे नोटा छापल्या की त्या व्हायला, म्हणजे त्याचं काय म्हणतात, हाताळायला सोपे व्हावेत म्हणून मोठ्या ह्याच्यामध्ये काढायला लागतात. 2,000ची, 5,000ची, 10,000ची. आपल्या संसदेने 10,000पर्यंतच्या नोटा सँक्शन करून ठेवल्यात. 10,000 रुपयापर्यंत मान्यता देऊन ठेवलेली आहे रिझर्व्ह बँकेला, कारण त्या हाताळायला सोप्या आहेत. जेवढ्या नोटा मोठ्या तेवढं ते मूल्य बाजारातनं बाहेर. मी आत्ता एक नोट ठेवली आहे ती 2,000ची, 10,000ची, 10,000 इथे अडकून पडले ना. कुठल्याही चांगल्या, म्हणजे जिथे विकसित राष्ट्र आहे तिथे मोठ्या नोटा नाही आहेत. जी राष्ट्र अविकसित आहेत तिथे मोठ्या नोटा हे मोठं कारण आहे. आणि तुम्हाला आता सांगतोय मी, कारण ह्याच्यानंतर तुम्ही केनेथ रोगॉफ नाव ऐकलंय की नाही?
आता तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार आता, तुम्हाला हे सगळं माहीत असायला हवं. कर्स ऑफ करन्सी नावाचं पुस्तक, जो माणूस IMFचा हेड होता, हॉर्वर्डचा PhD, हॉर्वर्डला शिकवणारा आणि IMFचा हेड असलेला, त्यांनी कर्स ऑफ करन्सी नावाचं पुस्तक आत्ता 1 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. हे सगळं तुम्हाला वाचायला मिळेल. हे आपण 20 वर्षापासून सांगतोय. ते आता जग आता ऐकायला लागलंय. या ISIS सारख्या संघटना, ह्या अमेरिकेचे खोटे डॉलर जे छापले चाललेत $100, त्याच्यातनं बंदुका विकत घेतायत, मुलींचं शोषण करतायत, मादक पेय हे करतायत, जगभर त्यांचा गोंधळ चाललाय. आणि उगीच्या उगी धर्माधर्मामध्ये तेढ आली आहे. याचा धर्माचा काही संबंध नाही आहे. अतिरेकी वेगळं आहे, त्यांचा धर्माशी काही संबंध नाही आहे. ह्या खोट्या पैशातनं, ह्या खोट्या नोटातनं हा सगळा गोंधळ चाललाय. आणि त्याला कुठलाही धर्म नाही. भारतात ते चाललंय, ते हिंदू मुस्लिम याला काहीच अर्थ नाही. माणसं सगळी सारखीच आहेत, गुन्हेगार सगळीकडे आहेत. त्यांना ताकद मिळते ह्या खोट्या नोटातनं. आता जर जगाची शांती जर हवी असली तर आपल्याला पर्याय नाही आहे, हे नोटा कंट्रोल करायला लागतील. आता अमेरिकेवर प्रेशर आलंय, $100 नोटा बंद करा, 500 युरोच्या नोटा बंद करा, कारण जगाच्या शांततेला आता धोका आहे. म्हणून आता भारत पाकिस्तान आणि भारत चायना जे बॉर्डरवर चाललंय, बच्चे लोक, तुम्हाला माहित नाही ते किती सिरियस आहे. आपल्या सगळ्यांचा भविष्यकाळ कदाचित हे सगळं सोडून आधी देश वाचवण्यासाठी वापरायला लागेल. आपली भांडणं आतली परत चालत राहतील. देश वाचला तरच तुम्ही आम्ही सगळेच आहोत. पुन्हा जहाज तरंगलं तरच आपण, ते बुडलं तर काहीच नाहीये. तुम्ही कुठल्या टिअरमध्ये ते भांडण पुन्हा. आता हे करणं गरजेचं आहे. आता हे कसं आहे, मग सरकारला टॅक्स का येत नाहीये, सरकारच्या याच्यात का गोंधळ झालाय, कशी ते टॅक्सची गळती चालली आहे. तुम्हाला इंटरेस्ट आहे का थोडासा अजून ऐकण्यात? का आता एवढं पुरे? का आता एवढं पुरे नसेल तर पुन्हा कधी आपण पुन्हा भेटूया. विषय जड आहे, विषय जड आहे, मला माहिती आहे. मी तुम्हाला 2 गोष्टी दाखवणार आहे की आधी बाजारपेठ आणि सरकार. कारण तुम्हाला ह्यातल्या बऱ्याच गोष्टी, जसं आता शेतकऱ्यांची एवढी आंदोलन होतात की आम्हाला सरकारने भाव द्यावा. शेतकऱ्याची सगळ्यात मोठी मागणी काय आहे? शेतीमालाला भाव द्या. बरोबर आहे. आता हे दोन्हीत काय सरकारचे प्रॉब्लेम आहेत, ते कसं होतं मी तुम्हाला दाखवतोय. एक चित्र बघा, फक्त तुम्हाला दिसेल, कळेल. सगळे तरुण लोक जातात कुणाकडे? सरकार. कारण सरकार हे घरातलं बाप आहे. घरातले सगळे प्रॉब्लेम सरकार. राजकीय पक्ष नव्हे, सरकार, व्यवस्था. सरकार म्हणजे देशाचं बाप, आई बाप, पालक. आपण सगळ्याचे प्रश्न कुठे सुटतील असं आपल्याला वाटतं? आपण कुठल्याच्या व्यापाऱ्यावर आपण मोर्चे नेत नाही, बाजारपेठेवर मोर्चे नेता येत नाहीत, कुठे जायचं कळतच नाही ना. आपण जातो कुणाकडे? आरक्षणाच्या मागण्या कुणाकडे करायला लागतात? सरकार. कारण ते आई बाप आहे आपलं. हे 2 ताकदी आहेत. एका बाजूला सरकार असतं आणि एका बाजूला बाजारपेठ आहे. बाजारपेठ म्हणजे घरातला मोठा भाऊ, सगळ्यात मोठा, ताकदवान, ज्याची ताकद आता बापापेक्षा जास्त झाली आहे. आता ह्या दोन्हीच्या ताकदीचा हा बॅलन्स आहे. एका बाजूला सरकार, एका बाजूला मार्केट. तुम्ही नीट लक्षात घ्या. सरकारचं जे समोरचा हे असतो, 4 आर्म ज्याला म्हणतात, की जो डिलिव्हरी आर्म आहे, तो असतो लॉ अँड ऑर्डर. सरकारचं सगळ्यात मोठं काम असतं कायदा आणि सुव्यवस्था. त्याच्यामध्ये सुरक्षा पण आलीच. सरकार, लॉ अँड ऑर्डर. मार्केट, डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा. मार्केट, डिमांड, सप्लाय, सरकार, लॉ अँड ऑर्डर. सरकारची ताकद जी असते, बायसेप, इफेक्टिव्हनेस. मार्केट, एफिशियन्सी. सरकार कधी इफिशियंट असत नाही, मार्केट कधी इफेक्टिव्ह असत नाही. मार्केट एफिशियंट, सरकार इफेक्टिव्ह. एफिशियन्सी, हॅलो, एफिशियन्सी आणि इफेक्टिव्ह मधला फरक. किफायती आणि प्रभावी. सरकार प्रभावी, मार्केट किफायती. इनपुट टू आउटपुट रेशो काढला की एफिशियन्सी. जिथे फक्त आउटपुट आहे ते इफेक्टिव्हनेस. सरकारला इनपुटला प्रॉब्लेम नाही. देशातलं सगळं काही सरकारचं, त्याच्यामुळे सरकारला इनपुटला प्रॉब्लेम नाही. सरकार किती इनपुट टाकू शकतं, रिझल्ट मात्र तेच द्यायला लागतात.
मार्केटला तसं नसतं. मार्केटला इनपुट कंट्रोल असतात. अगदी अंबानी असतील, टाटा असतील, तरी त्यांना मर्यादित रिसोर्स आहेत. सरकारला नाही. देशातलं सगळं सरकारचं. म्हणून सरकार प्रभावी, मार्केट किफायती, इफेक्टिव्ह आणि एफिशियंट. नीट लक्षात घ्या काय आहे हे. तुम्हाला पॉलिटिकल इकॉनॉमिक्स कळण्यासाठी गरजेचं आहे. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा सरकार इफेक्टिव्ह, मार्केट एफिशियंट. सरकारचं टॉनिक काय आहे? टॅक्स. फक्त सरकार टॅक्स लावू शकतं. बाकी देशात कुणीही टॅक्स लावू शकत नाही. आपण प्रॉफिट घेऊ शकतो, आपण कमिशन घेऊ शकतो, आपण रेंट घेऊ शकतो, आपण इंटरेस्ट घेऊ शकतो, टॅक्स नाही घेऊ शकत. टॅक्स फक्त सरकारचा. आपलं सामान्य लोकांचं जे बजेट असतं, सरकार सोडून सगळे देशातले, सरकार सोडून देशातल्या सगळ्या संस्था, सगळ्या व्यक्ती, आपलं बजेट आपल्या उत्पन्नाप्रमाणे आपण खर्च करतो. माझं एवढं उत्पन्न आहे, मला एवढा खर्च करता येतो. हे खर्चाला कमी पडलं तर आपण बाहेरून कर्ज काढतो किंवा घरातल्या वस्तू विकतो. बरोबर आहे? जर आपल्याला खर्चाला पैसा जास्त झाला, म्हणजे खर्च करून जर पैसा उरला आपल्याकडे, तर आपण नवी गुंतवणूक करतो किंवा नव्या वस्तू विकत घेतो. बरोबर आहे? उत्पन्नाप्रमाणे खर्च. फक्त सरकारचं बजेट एक्झॅक्टली उलट. सरकारकडे आधी खर्च काढला जातो आणि त्याच्याप्रमाणे उत्पन्न ठरवलं जातं. तुम्ही बजेट ऐकलंय का कधी? आधी मांडलेली जातं, अनेक्चर ए म्हणतात, त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर प्लॅन असतो. आता हा खर्च करण्यासाठी उत्पन्न कसं आणायचं, त्यासाठी सरकारकडे टॅक्स नावाचं एक टूल असतं. सरकार कितीही टॅक्स लावू शकतं, 100% टॅक्स लावू शकतं सरकार, पण खर्चापेक्षा एकही रुपया जास्त लावू नाही शकत. लक्षात आलं का? सरकार एक्झॅक्टली उलट बजेट. सरकारचं बजेट खर्चाप्रमाणे उत्पन्न, सरकार सोडून बाकी सगळ्याचं उत्पन्नाप्रमाणे खर्च. तर सरकार इफेक्टिव्ह का असतं? कारण सरकारकडे टॅक्स नावाची गोष्ट आहे, ते कितीही लावता येतं खर्चाप्रमाणे. लक्षात येते का? सिरियस आहे हे. थोडंसं तुमच्या मोबाईलवर करून घ्या, हे वेबसाईटवर आहे. हे तुम्हाला पॉलिटिको इकॉनॉमिक्स कळेल, जगातलंच. आणि बाजार कशावर चालतो? बाजाराचं जे टॉनिक असतं ते प्रॉफिट शिवाय बाजार नाही चालू शकत आणि टॅक्स शिवाय सरकार नाही चालू शकत. आधुनिक जगात फक्त 3 गोष्टी शाश्वत समजल्या जातात. सर्टन. कुठल्या आहेत त्या 3? ज्या 3 गोष्टी कोणालाच टाळता येणार नाही जगात, त्या 3 गोष्टी कुठल्या? पहिली गोष्ट म्हणजे चेंज, बदल. तो कुणालाही टाळता येणार नाही. रोज बदलत जाणार. तुम्ही रोज वेगळे असणार. आजचा बदलला, तुम्ही बदललात. आता प्रत्येक क्षण बदलतो. पहिला शाश्वत गोष्ट आहे चिरंतन, सर्टन, म्हणजे पहिला आहे चेंज. दुसरी गोष्ट डेथ. प्रत्येक गोष्टीला मृत्यू आहे. कुणालाच ते नाकारता टाळता येणार नाही. निश्चित. ही दुसरी शाश्वत गोष्ट. आणि तिसरी गोष्ट कुठली आहे शाश्वत? त्याला म्हणतात टॅक्स. 3च गोष्टी सर्टन, जगाने स्वीकारलेल्या. मोस्ट सर्टन थिंग, चेंज, डेथ अँड टॅक्स. कुणालाही टॅक्स चुकवता येणार नाही, कारण तो सरकारचा आहे. कारण सरकारकडे लॉ अँड ऑर्डर आहे. उद्या अंबानींनी जर ठरवलं 15 लाखाची मिलिटरी अंबानीला शक्य नाहीये ठेवणं, भारत सरकारला शक्य आहे. जगात कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही विचार करताना ह्या 3च गोष्टी शाश्वत. चेंज तो तुम्ही थांबवू नाही शकत, डेथ तुम्ही टाळू नाही शकत, आणि टॅक्स चुकवता नाही येणार. तो कुठल्या तरी माध्यमातून द्यायलाच लागेल. ते सरकार आणि ही बाजार. बाजाराला फक्त प्रॉफिट हवाय, बाजाराला हे नाहीये, बाजाराला फक्त हे आहे. आणि सरकारला फक्त हे आहे, त्याला हे फक्त हे नाही आहे. जर सरकार जर जास्त ताकदवान झालं तर हा काटा इकडे जायला लागेल. सोशल वेलफेअर,
सरकार फक्त समाजासाठी काम करतं, व्यक्तीसाठी करत नाही. सरकार कुठल्या व्यक्तीसाठी काम करू नाही शकत. सरकाराला समाजासाठीच काम करायला लागतं, समाजासाठी. अनिल बोकीलसाठी सरकार काहीच करणार नाही, पण अनिल बोकील नावाची जी पूर्ण समूह आहे त्याच्यासाठी रस्ते बांधायला लागतील. सरकार सोसायटीसाठी काम करतं, इंडिव्हिज्युअलसाठी नाही. सरकारची ताकद वाढली तर सोशल वेलफेअर पहिली सरकारची जबाबदारी. सरकारची ताकद अजून वाढली मग सरकार हळू सोशल सिक्युरिटी, मग बंधनं यायला लागतात सिक्युरिटीचे. 7च्या आत घरात, 11 वाजता हॉटेल बंद, सरकारचे नियम सुरू होतात. बाजारापेक्षा सरकारची ताकद वाढायला लागते. आणि जेव्हा फक्त सरकार राहतं, जिंकतं, बाजार हरतो. कॉम्प्रेशन ऑफ ह्युमन राईट्स, याला सोशलिझम किंवा कम्युनिझम पण म्हणतात. जिथे बाजारच नाही, फक्त सरकार. नॉर्थ कोरिया, प्रायव्हेट प्रॉफिट नाही, सगळं सरकार. दॅट्स अ सोशलिझम. दुसऱ्या बाजूला बाजार जर जिंकायला लागला, पहिल्यांदा फक्त व्यक्तिगत प्रगती, इंडिव्हिज्युअल ग्रोथ. अंबानीची ग्रोथ झाली, 1,02,00,000चं पॅकेट मिळालं, त्याला 2 कोटीचं पॅकेज. इंडिव्हिज्युअलला तुम्ही इफिशियंट असाल तर मिळेल, माणूस म्हणून नाही. एफिशियन्सी असेल तर. बाजाराला फक्त एफिशियन्सी कळते. बाजाराची ताकद आणखी वाढली. बाजार समाजासाठी काम करत नाही, बाजार प्रॉफिटसाठी काम करतो. बाजाराची ताकद आणखी वाढली की ते जातं कन्झ्युमरिझमकडं, चंगळवाद. बाजाराला फक्त कन्झम्पशन पाहिजे. कन्झम्पशन असेल तर सप्लाय चेन फिरायला लागतील, कारखाने चालायला लागतील, रोजगार वाढतील. बाजाराला काही घेणं नाहीये, पर्यावरणाशी घेणं नाहीये, कशाशी घेणं नाही. बाजाराला कन्झम्पशन पाहिजे. याला भोगवाद किंवा चंगळवाद म्हणतात. आणि जेव्हा फक्त बाजार जिंकतो, सरकार अस्तित्वात राहत नाही, ते असतं सोशिओ इकॉलॉजिकल एक्सप्लॉयटेशन, म्हणजे कॅपिटलिझम. तिथे प्रत्येक गोष्ट विकायसाठी आणि प्रॉफिटसाठी असते. स्त्रीचं गर्भाशय भाड्याने दिलं जातं, त्याला काय म्हणतात? सरोगेशन. सरोगेटेड. शरीराचे अवयव सुद्धा भाड्याने दिले जातात, फक्त पैसा मिळवणे बस. नीती अनिती, पर्यावरण, समाज कशाचा संबंध नाही, फक्त प्रॉफिट. सोशो इकॉलॉजिकल एक्सप्लॉयटेशन. माणसाचं शोषण, निसर्गाचं शोषण, कारण बाजाराला फक्त प्रॉफिट हवं आहे. ह्याचं जे प्रॉफिटेरिंग हाच त्याचा हेतू आहे. हे असतं कॅपिटलिझम, हे असतं सोशलिझम. आपल्या सगळ्याला मध्ये हे हवं आहे. सोशल वेलफेअर पण हवं आहे, इंडिव्हिज्युअलची प्रगती पण हवी आहे. एका बाजूला वाढलं की आपलं लाईफ इम्बॅलन्स व्हायला लागतं. पटतंय का तुम्हाला हे? काय हे अजून आजच नाही सिलेबसमध्ये? तुम्ही स्पर्धात्मक परीक्षा देत असाल तर हे जास्त करायला लागेल तुम्हाला. सिलेबसच्या पल्याड जायला लागेल, कारण तुम्हाला देशाचं प्रशासन सांभाळायचं आहे. हे समजल्याशिवाय नाही लक्षात येणार. काय हे पुस्तकात नाही सापडणार तुम्हाला. तर माणसाचं आयुष्य आपल्याला हे जर बॅलन्स करायचं असेल तर ह्या दोन्ही ताकदी सारखी असायला पाहिजेत. प्रॉफिट अश्युअर्ड असलं पाहिजे आणि सरकारला पुरेसा टॅक्स असला पाहिजे. सरकार म्हणजे आपल्या घरातला बाप, पालक, आणि बाजार म्हणजे घरातला मोठा भाऊ, ताकदवान, कमवता. बच्चे लोक, बापाचं असतं ते हक्काचं असतं, भावाचं असतं ते उपकाराचं असू शकतं बरं का. तुमचं काय मत आहे मला सांगा? काय मत आहे तुमचं? बापाचं ते आपल्याला हक्काचंच असतं, भावाचं उपकाराचं असू शकतं. आणि म्हणून टॅक्स हा प्रॉपर जायला हवा. आपला बाप जर वीक झाला ना तर आपल्याला मोठ्या भावावरच जायला लागेल. मग तो ज्या लाथा घातल्या तरी बाबा तू म्हणशील ते खरं. बाजार आपल्याला बॅलन्स करायला लागणार आहे हे. म्हणून प्रॉफिट असायला हवेत. प्रॉफिटमधनं रोजगार मिळतील, नवी निर्मिती मिळेल, तिथे निर्मिती होईल, आणि सोशल सेक्युरिटी, वेलफेअर सरकार देईल. जे करू शकत नाही, ज्याला मिळत नाहीये, त्याला सरकार, ज्या घरात अपंग भाऊ आहे आपला, त्याला बाप सांभाळेल, आई सांभाळेल त्याला. हे आहे शासन. अजून तुमची किती वेळ बसण्याची ताकद आहे?
मला तुमच्या सगळ्याबद्दल माहिती आहे. तुमच्या हातात जर आपण रिमोट कंट्रोल जर टीव्हीचा दिला तर 7 मिनिटापेक्षा एक चॅनल तुम्ही कंटिन्यू बघू शकत नाही. मला हे माहिती आहे. ह्याला अटेन्शन टाइम असं म्हणतात. कारण बघाच लोकांचं आता डीप मेडिटेशन सुरू झालेलं आहे. तुर्यावस्थेत जायला लागलेलं आहे. फक्त ऐकायला चांगलं वाटेल आता ह्याच्यानंतर, ते आतमध्ये झिरपणार नाही. तुम्हाला काय वाटतं? कारण की एक 5 मिनिटं द्याल मला. अजून एक चित्र बघूया आपण छान. नवे मला सोडा, माझ्या आयुष्याचं हे मिशनच आहे. काय सांगायचं, मी एक नाही 1000 तास थांबेन, तुम्ही एक्झॉस्ट व्हाल. इनपुट फास्ट झाले की कम्प्युटर हँग होतो बरं का. परत रिबूट करायला लागेल. म्हणून तुम्ही मला सांगा की आता पुरे असं करा, आपण थांबूया. अजून एक चिमण चित्र दाखवू का तुम्हाला? एक चित्रबॉल तुम्हाला दाखवायचं की जगामध्ये आपण जे बापाला पैसा देतो, टॅक्स कसे असतात. इथे जगात आतापर्यंत फक्त 3 पद्धतीचे टॅक्स सिस्टीम आतापर्यंत एस्टॅब्लिश झाल्यात. कारण ते मृत्यू इतकंच अनअवॉइडेबल आहे, सर्टन आहे. म्हणजे आपल्याला रस्ता काढायला लागेल, ते द्यायचंच आहे आपल्याला. जगात फक्त आतापर्यंत 3च पद्धतीचे टॅक्स आलेले आहेत. त्यातला पहिला, पॉज घेऊन टाक. पहिला आहे शरिया कोड. शरिया म्हणजे इस्लाम मधले जे अगदी आदर्श तत्व आहेत की जे जगाला आता पाळायला हवेत, त्यातलं पहिला कोड आहे शरिया. शरियामध्ये जकात जो दिला जातो, जकात नावाचा शब्द आहे. मी जर खरा मुसलमान असेल, मुसलमानाचा अर्थ मी शांतीचा पाईक आहे. शांती हा इस्लामचा खरा अर्थ आहे. आता हे सगळं माध्यमातला आणि याचा गोंधळ सगळा बाजूला ठेवा. इस्लाम अत्यंत श्रेष्ठ एका दर्जाचा आदर्श, प्रचंड मोठा आदर्श आहे. त्यातला अर्थशास्त्राचे आदर्श फार मोठे आहेत. तर इस्लाम मधली जी टॅक्सेशनची जी डेफिनेशन आहे त्याला जकात असं म्हणतात. मी जर खरा मुसलमान असेल तर मला 5 गोष्टी करायलाच लागतात. त्यातला पहिला जो आहे त्याचा अर्थ आहे इमान. इमान जर नसेल तर मी मुस्लिम होऊच शकत नाही. मुस्लिम इमानदारच असतो. इमानचा अर्थ की तो एकच आहे, तो निराकार आहे, त्याला शेप नाही, तो एकच आहे. आणि हे अत्यंत उच्च दर्जाचं तत्व आहे. मला मुसलमान होण्यासाठी माझी पहिली गरज, मी इमानदार आहे का, त्याच्याशी पहिला. दुसरा आहे इबादत. इबादत, नमाज. मी नमाज म्हणजे 5 वेळेला त्याला स्मरण करतोय का, ह्या मटेरियल वर्ल्ड पासून डिस्कनेक्ट होऊन, की ज्या कॉन्शियसला मला जोडलं जायचंय तो निराकार कॉन्शियसला मी जोडला जातोय का, भयंकर महत्वाचं आहे. तिसरं जे आहे ते जकात. मी जकात देतोय का, वरच्याने मला जे दिलंय ते ज्याच्यापर्यंत पोचत नाही त्याच्यापर्यंत मी देतोय का. तिसरं जकात. चौथं रोजा. 5वं हज. रोजा मी का करायचं? उपाशी असताना मला दुसऱ्याची भूक लक्षात येते का? उपाशी असताना झोपून राहायचं नाहीये, मी रोज काम पण करायचं आहे. माझ्या पोटातली भूक तरच मला दुसऱ्याची भूक कळेल. आणि शेवटचं हज आहे ते आपल्या काशी यात्रेसारखंच आहे की गुड बाय करून निघून जायचं. आलो तर मी परत आलो, नाही आलो तर तितकंच छान झालं, सोनं झालं. डिस्कनेक्ट. त्यातलं 3 नंबर आहे ते जकात आहे. ह्याला डिव्हाइन कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतात. ते फक्त द्यायचं आहे, मला घेणारं कोणीच नाही आहे, मला द्यायचं आहे. ती माझी स्पिरिच्युअल माझी आहे. म्हणून सगळ्यात उत्कृष्ट पण आदर्श असलेलं कॉन्ट्रीब्युशन जकात म्हणजे मला द्यायचं आहे, माझ्या घराला द्यायचं आहे. ही अत्यंत उच्च पद्धतीची संस्कृती आहे. पण ही फक्त एकटी नाही अस्तित्वात. डिव्हाइन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे शरिया कोड, जकात. दुसरा आहे पिनल कोड. ही विकृती आहे. मी देणार नाही, माझ्याकडनं वसूल करा. याला कंप्लायन्स असं म्हणतात. पहिलं कॉन्ट्रीब्युशन, दुसरं कंप्लायन्स. स्टॅच्युटरी नाही दिला तर फटके मिळतील, ते द्यायलाच लागेल प्रत्येकाला, कारण टॅक्स हा शाश्वत आहे. हे दुसरं स्टॅच्युटरी कंप्लायन्स. एक्सचेकर नाही दिले तर तुमच्याकडनं सक्तीने घेतलं जाईल. पहिलं कॉन्ट्रीब्युशन, दुसरं जे आहे ते कंप्लायन्स. पहिलं संस्कृती, दुसरं विकृती. घ्यायला लागणार आहे तुमच्याकडनं, तुम्ही नाही दिलात तरी. आणि तिसरं मात्र प्रकृती आहे. संस्कृती, विकृती आणि प्रकृती ही 96% आहे
की मी त्याच्यामध्ये एक्सचेंज करणार, देणार आणि ताबडतोब काहीतरी मिळवणार. ते फक्त देणं नाही आहे, ते फक्त घेणं नाही आहे, तर ते विनिमय आहे. देण्याच्या बदल्यात काय ते मिळणार पण आहे. एक्सचेंज. टॅक्सच्या 3च मॉडेल. एक पहिलं कॉन्ट्रीब्युशन, दुसरं कंप्लायन्स आणि तिसरं एक्सचेंज. हे आतापर्यंत कुणालाच कळलेलं नाही कसं होणार आहे. हे भारताच्या कौटिल्य अर्थशास्त्राच्या ह्याच्यामध्ये आहे. स्कूल ऑफ थॉट, कौटिल्य स्कूल ऑफ थॉट. टॅक्स कसा असावा? जसं एक मधमाशी फुलातनं मध काढते, फुलाला त्रास न होऊ देता, पण त्याच वेळेला फुलाचं पराग सिंचन करते, एक्सचेंज करते, फुलाला पण काहीतरी देते. नुसतं घेत नाही त्याच्याकडनं मध, त्याचं पराग सिंचन करते. त्याला एक्सचेंज म्हणतात. आणि हा सगळ्यात जास्त प्रकृत आहे, सगळ्यात जास्त नैसर्गिक तो आहे. उदात्त हा, विकृत हा आणि प्रकृत हा नैसर्गिक. माणसाला प्रत्येकाला एक्सचेंज करायचं आहे. आपण आई वडिलांची घरात आपण कुणाशी एक्सचेंज शिवाय जगूच शकत नाही. सोसायटीचा बेस एक्सचेंज असतो. कंप्लायन्स नाही, कॉन्ट्रीब्युशन नाही, एक्सचेंज. मानवी जीवन हे परस्परावलंबी आहे. ते कधीच स्वावलंबी होऊ शकत नाही, कधीच परावलंबी नसतं. परस्परावलंबन, त्याला फूड चेन असं म्हणतात. जगात आपल्याला एक असं विचित्र स्वप्न आहे की प्रत्येकाला स्वावलंबी व्हावं असं वाटतं. ते होऊच शकत नसतं. परस्परावलंबन हा निसर्गाचा नियम आहे. ते शेवटचं कळले का? 3 टॅक्स कसे? कारण टॅक्स हीच एक निश्चित गोष्ट आहे, मृत्यू आणि बदला इतकीच. 1, 2, 3. अजून एक चित्र बघण्याचा स्टॅमिना आहे का? अजून एकच, आणखी एक चित्र. आता आपण जरा बघूया की कसे कसे काय काळे पैसे भानगड कशी तयार होते, काय काय होतं. हा, तो अर्थक्रांती कोड ते अजून आलेलं नाही, म्हणून तर ते आपण प्रपोज करतो. ते सांगू ना. ते पण हे 3 ते एक्सचेंज आहे. मात्र हा कंप्लायन्स आहे, हे कॉन्ट्रीब्युशन आहे, ते मात्र एक्सचेंज आहे. आहे ना. म्हणूनच इथे दांडी नाही आहे. इथे तुम्ही दिलं की काहीतरी तुम्हाला मिळणार आहे. दिलंच पाहिजे असं नाही, पण दिलं की काहीतरी मिळणार पण आहे. इथे दिलं की काय मिळणार आहे असं नाहीये. इथून फक्त आत्मिक शांती मिळणार आहे. इथे दिलं नाही तर फटका मिळणार आहे. आणि तिकडे दिल्यानंतर तितक्याच बदल्याचं, मोबदल्याचं काहीतरी दुसरं मिळणार आहे. लक्षात आलं का? म्हणून अर्थक्रांती महत्वाची आहे. आता आणखी एक छोटंसं गंमत चित्र. अजून एक बघा. फ्लॅश. हे तर तुम्ही युट्यूबवर पाहिलंच असणार आहे. वाह, काय स्पर्धा परीक्षेची तयारी आहे. वाह भाई वाह. बच्चे लोग, आता एकच भाषा आहे जगाची. ती हिंदी नाही आहे, ती इंग्लिश नाही आहे, ती कन्नड नाही आहे. आता जगाची एकच भाषा आहे पैशाची. आणि जर पैशाची भाषा जर तुम्हाला नाही लक्षात आली तर तुम्ही जगाशी कम्युनिकेट नाही करू शकणार. तुम्ही प्रशासकीय अधिकारी झालात तरी तुम्हाला पैशाच्याच भाषेत बोलायला लागणार आहे. लक्षात आलंच पाहिजे बरं. आता हे मॉडर्न लँग्वेज जशी कम्प्युटरची कोड करायची, पण ती पण शेवटी टर्मिनेट होते. बॉटम लाईन काय? पैशातच बोलायला लागणार आहे. ओके. हा आपला देश एक मोठा उंच बिल्डिंग, स्काय स्क्रॅपर. शहरामध्ये डेन्सिटी वाढत चालली आहे, लोकसंख्या आहे. आता तुम्हाला सगळ्यालाच माहिती की उंच बिल्डिंगला पाणी कुठून मिळतं आपल्याला सगळ्याला वापरायला? वर टाकी असते, ओव्हरहेड टँक. बरोबर आहे ना? तर असे 130 कोटी लोकांच्या जनसंख्येच्या याच्यावर सरकार नावाचा एक वर खजिना असतो. त्याच्यातनं हे सगळ्याला मिळत असतं सुविधा. टाकी सगळ्या मजल्याला. पाणी कुठून मिळतं? आता इथे बघा की या टाकीमध्ये गॅप, कर्सर घ्या इथे, कर्सर, हा गॅप वाढत चाललाय. त्याच्यामुळे पाण्याची लेवल कमी झाली आहे. बऱ्याच नळाला पाणी येत नाहीये. इथे तुम्हाला शेतीवितीला दिसेल, इन्फ्रास्ट्रक्चरला, शिक्षणाला, तरुण मुलांच्या रोजगाराला पैसाच नाही, कारण ह्या नळाला पाणीच नाही. आता पाण्याची लेवल खाली आली. आपल्याला कळत नाही ही कसं काय लेवल खाली आली आहे.
खाली जो हौद आहे देशामध्ये की ज्याला नॅशनल रिसोर्स म्हणजे इकॉनॉमी म्हणतात, संसाधन, हौदात पाणी भरपूर आहे, पंप पण चालले आहेत, इथे पोचत नाही आहे. हे सगळे नळ जे आहेत पाणी उचलणारे हे सगळे सडलेत, फुटलेत, गळायला लागलेत, खूप जुने आहेत. हे पाणी इथे जायच्या आधीच ते बाहेर पडायला लागलंय. याला म्हणतात ब्लॅक मनी, काळा पैसा. अर्थव्यवस्थेतनं सरकारला जो पैसा जातो तो टॅक्सेशननी जातो. ती गळकी असल्यामुळे इथे पोचायच्या ऐवजी पाणी बाहेर पडायला लागलंय. ह्या सगळ्याला खाली समांतर अर्थव्यवस्था म्हणून एक डबकं तयार झालंय. आता ते पाणी किती गळते कुणालाच माहित नाही. काळा पैसा नेहमी अनअकाउंटेबल असतो, कारण तो अजून टाकीतच गेलेला नाहीये, त्याच्यामुळे माहितीच नाही किती गळून गेलेला आहे. देशातल्या कुणालाही आपल्या देशात काळा पैसा किती कुणालाच माहित नाहीये. आपले प्रणब मुखर्जी जे आत्ताचे राष्ट्रपती होते माजी, ते जेव्हा अर्थमंत्री होते त्यांनी व्हाईट पेपर आपल्या संसदेत ठेवलेत ब्लॅक मनीवर. त्यांना त्याचा आकार सांगता नाही आला, कारण तो देशात कुणालाच माहित नाहीये, कारण तो अजून मेजरमेंटमध्ये आलाच नाहीये, आधीच गळून गेलाय. ब्लॅक मनीला अनअकाउंटेबल असं म्हणतात. अनअकाउंटेबल मनी, तो ब्लॅक मनी. सरकारची ही बाजू आहे ती उत्पन्नाची बाजू आहे, आणि हे बाजू सरकारची खर्चाची बाजू. आता जेवढं पाणी आहे ते पण खाली पोचत नाहीये व्यवस्थित, त्यातही गळती आहे. याला म्हणतात भ्रष्टाचार, करप्शन. करप्शन हे अकाउंटेबल आहे पण नॉन ट्रेसेबल आहे. वरतून 100 रुपये पाठवले, खाली 30च पोचले, 70 गेले कुठे माहित नाहीत, 100 गेले माहिती आहेत, गेले कुठे माहित नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एवढे पैसे पाठवले, शेतकऱ्यांच्या हातात किती पडले, एवढेच पडले, गेले मधले कुठे माहित नाहीत, गळून गेले. ते करप्शन. करप्शन नॉन ट्रेसेबल, ब्लॅक मनी अनअकाउंटेबल. लक्षात येते का? सरकारला ह्या टाकीत पाणी आणणं भाग आहे, कारण हे बिल्डिंगला पाणी द्यायच लागणार आहे. सरकारकडे रस्ता काय आहे? सरकार टँकरनी पाणी आणून ह्या खालच्या हौदात टाकायला लागलाय. याला म्हणतात FDI, परकीय गुंतवणूक. सरकारला वाटतं खालच्या हौदात टाकले की ऑटोमॅटिकली वरच्या हौदात पाणी जाईल. जितकं खाली टाकलंय तेवढ्यापेक्षा जास्त गळून चाललंय. आता हे टँकर काय करतं, बराच वेळेला हे इथूनच पैसे उचलतं आणि ह्याच्यात टाकतं. याला मनी लॉन्डरिंग असं म्हणतात. मॉरिशस रूट तुम्ही हे शब्द ऐकलाय का नाही? सिंगापूर रूट, मॉरिशस, पार्टिसिपेटरी नोट, हे शब्द ऐकलेत का? हे म्हणजे ब्लॅक मनीला व्हाईट मध्ये कन्व्हर्ट करणे, लॉन्डरिंग करणे. हे मनी लॉन्डरिंग. इथलाच टाकायचं नाही, याच्यात टाकायचं, आणि ह्याचं कमिशन मात्र इथून घ्यायचं, पांढऱ्या पैशाचं. लक्षात येते का? आता हे कसं भयानक होतं बघा पुढचं. आता हे दोन्ही पॅरलल इकॉनॉमीचे जे डबके आहेत समांतर अर्थव्यवस्थेचे, ते आता अंडरग्राऊंड इकॉनॉमीत बदलतात. भूमिगत अर्थव्यवस्था. आता कुणालाच काही दिसत नाही, काय चाललंय कुणालाच काही कळत नाही. सगळ्यात पहिल्यांदा ज्याला कनेक्ट होतं ते आहे भ्रष्ट राजकारण. राजकारण का पहिल्यांदा त्याला कनेक्ट होतं? आपल्या देशामध्ये ज्या निवडणुका ज्या लढल्या जातात, कारण आपण निवडणुकीच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी पुढे पाठवतो ना. इलेक्शनला एकही पांढऱ्या पैशाचा सोर्स नाही आहे आपल्या देशामध्ये. इलेक्शनला फंडिंग सरकारकडनं काही होत नाही आहे. इथे एक्सपेंडिचरसाठी एकही नळ नाही आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना इलेक्शनला किती खर्च होतात, आपल्याला माहितीच आहे ना. कॉर्पोरेशनच्या, नगरसेवकाच्या, जर वरच्या टाकीतनं एकही नळ नाही आहे तर एवढा पैसा येतो कुठून? कुठून? 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी येतात कुठून? भूमिगत अर्थव्यवस्थेतला. कुठलाही राजकारणी आपल्याला तर पैसे मागायला कधी येत नाही, त्याच्याकडे पैसे कुठून येतात मग? क्लिक. भ्रष्ट अधिकारी, ब्युरोक्रेसी. ती खालून पैसे काढते, वर देते, स्वतःची घरं भरते. हे प्रत्येक जण आपापली घरं भरायच लागली आहेत. ही दोघही लोक पैशाची निर्मिती करत नाहीत, ते वापरतात. काळा पैसा तयार करत नाहीत, ही लोक काळा पैसा वापरतात. काळा पैसा तयार कोण करतं?
करप्ट ट्रेड आणि बिझनेस. जी लोक निर्मिती करतात ती लोक काळा पैसा तयार करतात, कारण पैसा निर्माण ते करतात. ते टॅक्स चुकवतात, ते काळ्या पैशात बदलतात, मग ती ब्युरोक्रेसी स्वतः घेते, थोडी वर ढकलते. हे तिन्ही मिळून मजेत काळ चाललंय आमचं सगळ्यांचंच. आमच्या खाली इस्टेटी तयार व्हायला लागल्यात, प्रचंड रिसोर्स आहेत, आमचं सगळ्यांचं मजेत चाललंय. थोडक्यात आम्ही तिन्ही भाऊ मिळून बापाचा खिसा मारतोय. पण आता नक्की प्रॉब्लेम कोणाचा आहे? हा प्रॉब्लेम इथे आहे. हा अगदी शेवटच्या टोकावर जो उभा आहे हा आहे भारताचा कॉमन मॅन. हा आहे शेतकरी आहे, हा आहे तरुण आहे, हा छोटा लघुउद्योजक आहे. त्याला वरच्या टाकीतनं पाणी मिळत नाहीये. ह्याच नळावर शेवटी उभा आहे तो खालच्या टोकावर. महिन्याला 3%, 5%, 10% इथून त्याला घ्यायला लागतंय. लक्षात आलं का? लक्षात येते का? तो शेवटच्या टोकावर उभा जो आहे तो त्याच सावकाराकडनं, त्या शेतकऱ्याच्या आत्महत्या चालतात, जे तरुण वैफल्यग्रस्त होत आहेत, शिक्षणाला पैसे देत, स्कॉलरशिप मिळत नाहीयेत, एज्युकेशन लोन मिळत नाहीये, उद्योगधंद्याला पैसा नाहीये, महिन्याला 3%, 5%, 10%, त्या टाकीतनं तर नाहीच. इथे त्याला नाईलाजाने उभा आहे. हा 50% पेक्षा जास्त आहे. ह्यातला जो शांत डोक्याचा आहे, कंपॅशनेट आहे, तो आत्महत्या करून निघून चालला की या व्यवस्थेत आपल्याला जगणं शक्य नाही, आता आपल्याला याच्यानंतर आपली प्रतिष्ठा टिकवणं खरं नाही, शक्य नाही. तो आत्महत्या करून निघून चालला. पण जो गरम डोक्याचा तरुण आहे, गरम रक्ताचा आणि गरम डोक्याचा तरुण, तो काय करतोय? तो दाऊद इब्राहिम होतोय, तो नक्सलाइट होतोय. शेतकरी म्हणतो की ह्या व्यवस्थेत मला जगता येत नाही, मी मरून जाईल. तरुण म्हणतो की मला जगता येत नाही तर मी तुम्हाला का जगू दे. एक आत्महत्या करतोय, दुसरा हत्या करायला बाहेर पडलाय. तो नक्सलाइट ह्याच घरातला मुलगा आहे आणि पोलिसही ह्याच घरातला आहे, दोघंही ह्याच घरातले आहेत. दाऊदही ह्याच घराचा मुलगा आहे. तो परिस्थितीने बनला आहे, काही वेगळं नाही याच्यात. हे बळी आहे त्याचा सुद्धा. तो ऑर्गनाइज क्राईम मध्ये एकत्र यायला लागला की मला जगता येत नाही म्हणून मी तुम्हाला जगू देणार नाही. हजारो तरुण मोर्चे काढतायत आणि त्यांना कुठलं उत्तर मिळत नाही. त्यांच्याकडे रस्ता काय उरतो? पुढे काय उरणार आहे? उत्तर जर नाही मिळाले तर तुम्ही थोडे म्हातारी लोक आहेत, तुम्ही तरुण आहात ना, काहीतरी रिॲक्शनच कराल ना. हे ते घडते आता. क्लिक. हा चेहरा आता इतका मोठा झालाय की ह्याच्या आकारापेक्षा मोठा झालाय. हे शासन आणि हे राजकारण दोन वेगळं आहे. शासन पांढऱ्या पैशावर असतं, राजकारण काळ्या पैशावरच चालतं. मी राजकारणाबद्दल बोलत नाहीये, शासनाबद्दल. आता तुमच्या अपार्टमेंटमध्ये टाकीवरचं पाणी कमी झालं तर काय करायला लागतं? पाणी जपून वापरा, पाणी मिळणार नाही. याला आरक्षण असा शब्द आहे. कमतरता झाली की आरक्षण सुरू झालं. मग आरक्षण द्यायचं म्हणजे कुणाला द्यायचं? मग जात पात धर्म भाषा भांडणं सुरू झाले, कारण कुणाच्याच नळाला पाणी येत नाही, आरक्षणाशिवाय मिळणारच नाही. आरक्षणाचं एकच कारण आहे, आरक्षणाला दुसरे कारण नाही. कमतरता आलं की आरक्षण, मुबलकता आलं की आरक्षण ऑटोमॅटिकली संपत असतं. 8 पॅसेंजर आहेत आणि 3 सीट आहेत. रिझर्वेशन शिवाय प्रवास करता येईल का? उलट आहे, 3 पॅसेंजर आहेत आणि 8 सीट रिकाम्या आहेत. आरक्षणाची गरज आहे का? काय तुमचं मत आहे? जेव्हा संधी मिळत नाही शिक्षणाला, उद्योगाला, रोजगाराला, तेव्हा आरक्षणाला पर्यायच राहत नाही, कारण इथे पाणीच नाहीये. पाणी सगळ्याचीच गरज आहे, म्हणून आरक्षण येतं. आरक्षणावर एकच उत्तर आहे, मुबलकता. मुबलकता आल्याशिवाय आरक्षण संपत नाही. पटतंय का बच्चे लोक? आता ती मुबलकता यायची कशी मला सांगा? आता एक दुसरं चित्र, ह्या चित्रात आणखी एक गंमत आहे छोटीशी. हे चायना जी आहे त्याची टाकी गच्च भरलेली आहे. तुम्हाला सगळ्याला माहिती की चायना जगाला एक्सपोर्ट करणारा देश आहे. भारताची टाकी रिकामी आहे.
हे पेन ड्राईव्ह आहे, हा जर मी चायनात बनवला तर 100 रुपये खर्च येतो असं तुम्ही समजा. फक्त उदाहरण आहे. आणि भारतात बनवल्यावरही 100 रुपये खर्च येतो. उदाहरण. चायनाचं सरकार तिथल्या उद्योजकाला सांगतं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुम्ही हे 60 रुपयाला विका, आम्ही तुम्हाला 40 रुपये निर्यातीचं प्रोत्साहन अनुदान देतो, कारण आपल्या टाकीत पाणी गच्च आहे. उद्योजकाला 100 रुपये मिळतात, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. भारताचं सरकार सांगतं की याच्यावर 40 रुपये टॅक्स लावा, आपल्या टाकीत पाणी नाही आहे. भारताचं आंतरराष्ट्रीय बाजारात पेठेत कितीला येतं हे, आणि चायनाचं कितीला येतं. मग भारताच्या गणपतीच्या मूर्ती तिथून येतात. इथे बनवता येत नाही हा प्रॉब्लेम नाहीये, विकता येत नाही त्या किमतीत हा प्रॉब्लेम आहे. बच्चे लोक, ज्या देशाला मंगळयान बनवता येतं सक्सेसफुल, त्या देशाला काय मर्सिडीज बनवता येत नाही का? काय ते नॅनो कार का बनवतं? मर्सिडीज परवडत नाही, बनवता येत नाही असं नाही, परवडत नाही म्हणून ते करतात. एका रिक्षामध्ये 8-8, 10-10 जण बसून जातात, छोटी छोटी शाळेची पिल्लं. परवडत नाही ना, त्या रिक्षाला काही झालं तर तेवढ्या आईबापाचं आयुष्य संपणार आहे. ही रिस्क आपण का घेतो? कारण परवडत नाही. दुसरं पैसे नाहीत ना, टाकीत पाणी नाहीये ना. आपण आपल्याला योग्य आयुष्य कधीच जगू शकत नाहीत. आपल्याला परवडणारं आयुष्य आपल्याला जगायला लागतं. म्हणून या देशात शोध लागत नाहीत. कळलं? आपले सगळे लोक शोध जे लागतात, जुगाड टेक्नॉलॉजी त्याला म्हणतात, की परवडणारी टेक्नॉलॉजी. परवडणार काय? योग्य आपल्याला ऑप्शनच नाही. कळला का? म्हणून आपले हे हाल आहेत. तुम्हाला हे बच्चे लोक पटतंय का हे चित्र? का काय जरा जास्तीच काहीतरी वाटतंय? काही दाखवलंय. एक्झागरेशन आपलं काही सांगतायत. उगा मोठे झाले म्हणून काय फेकत राहतात, काही फेकू फेकू म्हणून अजून एकाला मोठा आहे. आपल्या देशात मोठा फेकू एक आहेच आहे. हा, तुम्हाला वाटतंय का फेकू? काय तुमचं काय मत आहे? हे चित्र तुम्हाला योग्य अयोग्य काय वाटतं? असं आहे का नाहीये? आणि हे असलं तर बदलायचं कसं हे सांगा ना. आता बच्चे लोक हे तुम्हाला सांगायला हवं. करेक्ट 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 करेक्ट. काय करायला हवं? लिकेज थांबवायला पाहिजे. बरोबर, म्हणजे लिकेज थांबवायचे ना. इकडचं लिकेज आणि इकडचं लिकेज जर थांबले तर हे गळायचंच थांबेल, हे तयारच होणार नाही. हे तयार नाही झालं तर हे कसं राहील? हे जर नाही राहिलं तर हा कसा तयार होईल? आणि हे जर गळलंच नाही तर सगळंच पाणी वर गेलं तर ह्याची गरजच लागणार नाही ना. आणि जर टाकी भरली, कारण गळलं नाही तर टाकी भरणारच ना, तर हा जो शेवटच्या कोपऱ्यातला इथला आहे. आणि हे जे आहे इथे अजून एक आहे, एक क्लिक करा, अजून एक. अरुण, ह्याचं दुसरं टोक जे आहे इलेक्शन, ह्याला काळा पैशावरच चालतं. हे आणि हे, ह्या दोन्हीला आता आपल्याला इथून नवे कनेक्शन देता येतील. भरल्या टाकीला प्रॉब्लेम काहीच नाही ना, रिकाम्या टाकीचे प्रॉब्लेम आहेत. लक्षात येते का? आता ती टाकी जेव्हा भरत नाही तेव्हा सरकार नोटा छापायला लागतं. नोटा छापलं की इतकं आणखी जास्त वाढ होते, कारण ही गळती वाढते इथली आणि इकडची. नॉन ट्रेसेबल ट्रान्झॅक्शन वाढतात. टाकीतलं नाही होत, खालचं मोठं होत राहतं. मग जमिनीचे रेट काहीच्या काही व्हायला लागतात, मग फ्लॅटचे रेट अजून काय व्हायला लागतात. मग त्या नोटा एवढ्या बाहेर आहेत की त्या बँकेतच येत नाहीत, म्हणून कर्ज द्यायला नाही. मग ह्यांच्याकडे नोटा आहेत, मी बँक आहे, ह्यांना कर्ज हवंय. बँका नोटा तर छापत नसतात. मग हे कर्ज इथे यावं नोटा, म्हणून बँका डिपॉझिटवर व्याज देतात 7%, 8%, की आमच्याकडे पैसे ठेवा. बरोबर आहे, कारण हे यांना कर्ज द्यायचे. बँकेने रॉ मटेरियल जर 8% घेतलं तर बँकेचं फिनिश प्रॉडक्ट कितीला जाईल? म्हणजे लोनचे रेट किती होतील? किती? कमीत कमी 10%, कारण 2% बँक चालवायला लागतील की नाही. 8% ह्यांना द्यायचे, 2% यांचे. यांना कितीला पडलं कर्ज? 10%. बच्चे लोक, जर तुम्ही उद्या चाललात आणि तुम्ही मोठे अजून 1-2 वर्षांनी फ्लॅट घ्यायचा ठरवला 10% व्याजाने, आता ते व्याजदर आहेत घराला, तर 10% कर्ज घेतल्यावर 20 वर्ष तुम्हाला जो हप्ता भरायला लागेल ते कर्ज फेडण्यासाठी पूर्ण,
ते जर कर्ज तुम्हाला 2% व्याजाने मिळालं वर्षाला, जो जगात आहे, जगात एवढंच व्याजदर आहेत, 2% मिळालं तर 8.5 वर्षात तुमचे रिपेमेंट पूर्ण होतं फ्लॅटचं. आता 20 वर्ष लागतात. हे तुमचे फक्त 11.5 वर्ष तारुण्याचा हिशोब नाहीये. 8.5 वर्षात तुमचं त्या घराचं नवं मॉर्गेज तयार होतं, त्याच्यावर तुम्हाला नवं कर्ज तेवढ्या किमतीचं मिळतं, त्याला रिकॅपिटलायझेशन म्हणतात. इथे 20 वर्षात होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही उद्योगधंद्यामध्ये ते 8.5 वर्षाच्या आतमध्ये नवी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करू शकता, नवं व्यवस्थापन मिळतं. इथे 20 वर्षात शक्य नाही आहे. म्हणजे हे फक्त 11.5 वर्षाचा हिशोब नाहीये, तर त्या मॉर्गेजचा हिशोब आहे. तेवढं भांडवल नवं तयार होत असतं. लक्षात येते का? आता जगात हे का घडतं 2%नी? जगामध्ये हे लिकेज नाही आहेत. पॉप्युलेशन कमी आहे, सुशिक्षित प्रचंड लोक आहेत, पोलीस व्यवस्था अत्यंत चांगली आहे, कम्प्युटरायझेशन आहे, त्याच्यामुळे लिकेज नाही आहे, टाकी गच्च भरते, नोटा छापायला लागत नाहीत. त्याच्यामुळे सगळे पैसे 0%नी बँकेत फिरत राहतात. बँकेला 0%नी मिळाल्यामुळे बँक 2%ला देते. आता बँक इथे 2%नी घेते, पण तो पैसा इथे यायला आधी 8% द्यायला लागतात ना. लक्षात येते का? लक्षात येते का? म्हणून आपल्या देशात लोक उद्योगधंद्याला तयार होत नाहीत. कारण एकदा मॉर्गेज ठेवलेली जर गोष्ट तुम्ही धंद्यात फेल गेलात तर घराचा शेतीचा तुकडा, घरदार सगळंच जातं. बायको पोरं शिव्या घालतात, बावळट धंदा करायला कोण सांगितलं? गेलं की नाही आता सगळं? तिथे तसं होत नाही. इथे माणसं धंद्यात फेल गेले तर आयुष्यात फेल होतात, आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही. युरोप अमेरिकेत असं काहीच होत नाही. धंद्यात फेल गेला तर दुसरा कोणी येतो, 0%नी 1%नी कर्ज मिळतं, मॉर्गेज मोकळेच असतात, दुसरं कर्ज मिळतं. नवे प्रयोग होतात, नवे शोध लागतात, नवे इनोव्हेशन होतात. इथे फेल्युअर परवडतच नाही. इथे फेल्युअर म्हणजे जीवाशीच आहे. तिथे फेल्युअर हा प्रगतीचा भाग समजला जातो. कळलं का? म्हणू नये हे अर्थशास्त्र. आता मात्र खरंच पुरे ना. नाही, मला तर आता वरतुरे आवाज यायला लागलाय छान, संगीत घोरल्याचा हळूच. उत्तर पाहिजेत बच्चे लोक. तुम्हाला हे का करायचंय आणि तुम्हाला का समजायचंय, आता हे शेवटचं पण मी सांगणार आहे. या देशामध्ये आपल्याला काही केलं तरी 70 वर्ष तुम्हाला जगायचंय. कारण भारताचं लाईफ एक्सपेक्टन्सी ज्याला म्हणतात, आयुष्याचं आयुर्मान 70 वर्ष झालंय. आता जगाचं 84-85 वर्ष आहे, आपलं 70 वर्ष झालंय. म्हणजे तुम्ही काही केलं तरी तुम्हाला 70 वर्ष ह्या देशात जगायला लागणार आहे. हॉस्पिटल मरू देणार नाही, परिस्थिती जगू देणार नाही. काळजीच करू नका तुम्ही. व्हेंटिलेटरवर लटकून ठेवतील, शेतीचा तुकडा विकायला लावतील, तर काय त्याच्यात काय काळजीच नाही. तुम्ही काय त्याची हेच ठेवू नका. जर तुम्हाला छान जगायचं असेल डिग्निटीत, तर व्यवस्था करेक्शन ही तुमच्या लाईफची टॉप मोस्ट प्रायोरिटी लागेल. आता आमचं एवढंच उरलंय, तुमचं एवढंच झालंय. तुम्ही आता आमच्याकडे नाही, तुम्ही आता लिडरशिप घ्यायला हवी आहे. नुसते मोर्चे नाही, उत्तरासहित मोर्चे काढले पाहिजेत. नुसते प्रश्न मांडून उत्तर मिळत नाहीयेत, वापरले जाऊन नाही मिळणार उत्तर. उत्तरासहित मोर्चे काढले पाहिजेत. कारण आपण जबाबदार नागरिक पण आहोत. नुसतं तुम्ही समजून घ्या इतकं सभ्य आता कुणीच राहिले नाही. राजकारण इतकं सभ्य राहिलेलं नाहीये की तुम्हाला समजून घेण्या इतकं. उत्तराची मांडणी करा. नुसत्या प्रश्नाच्या मांडणीतनं काहीच होणार नाही. कारण तुमचा लाईफचा स्टेकच जास्त आहे ना. हे सगळे बोनस आयुष्यामधले जगायला लागलोत आम्ही आता. कुणाला जगायचं या देशात? उत्तराच्या मांडणी करायला लागेल. नुसत्या प्रश्नांनी नाही सुटणार आता. उभे राहा ना, मोर्चे काढाच, उत्तराचा गट काढा. आम्हाला हे तुम्ही का देत नाही सांगा? सरकार तुमच्यापेक्षा 4 नंबर खालचं नोकर आहे. तुमच्या खाली कॉन्स्टिट्यूशन, त्याच्या खाली पार्लमेंट आणि त्याच्या खाली सरकार आहे. मालकच जर वेड्यासारखं म्हणायला लागला की नोकर माझं ऐकत नाहीये, प्रॉब्लेम नोकरात नाही मालकात आहे. मग तुमचं काय मत आहे? मालकाने सांगायचं की नोकरांनी काहीतरी आम्हाला सुचवलं पाहिजे. नोकर सुचवायचं नसतं, नोकरांनी करायचं असतं मालकाने सांगितलेलं.
तुम्ही जबाबदार नागरिक आहात. आता प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही फक्त छोट्या वेगळ्या उपजीविकेच्या भूमिकेत वेगळे असाल, पण मानवाधिकार म्हणून तुम्ही सर्वोच्च आहात. आणि देशाचे नागरिक म्हणून तुम्ही सगळ्यात श्रेष्ठ आहात. घटनाच अर्पण केली आपल्याला. उत्तराची मांडी असायला हवी आहे. 2 मिनिटात मी फक्त उत्तर सांगणार आहे, पण मी ते एक्सप्लेन करणार नाही, कारण स्पर्धा परीक्षा तुम्ही देणार असल्यामुळे तुम्ही डिकोड तुम्ही करायचंय. ते झेपेल का? झेपेल का? उत्तर पूर्ण 100% पूर्ण. डिकोड मात्र तुम्ही करायचंय. पण जाताना हेही सांगतो की त्यातली काही गोष्ट तुम्हाला नाही लक्षात आली आणि पटलं की हे चुकीचं आहे, तर त्याच्यावर 5 कोटी रुपयाचं बक्षीस आहे. बरोबर आलं तर तुम्हाला निश्चित ते घेता येतील. डोकं तर तुम्हीच लावायचंय. फक्त 5 ओळीतलं उत्तर आहे, जास्त नाही. आणि हे बक्षीस आम्ही ठेवलेलं नाहीये. तुम्ही म्हणाल हे फाटकी लोक हे काय देणार आहेत 5 कोटी. खरं आहे तुमचं, आमच्याकडे ते नाहीत. हे स्वामी रामदेवानी ठेवलेलं आहे. 2011चा ऑक्टोबरचा योग संदेश मासिक काढायचं ना, वाचायचं. फ्रंटला अग्रलेख लिहून त्यांनी त्याच्यावर दिलेला आहे. 2011 ऑक्टोबर योग संदेश. हा बघू ना तुम्ही सगळे लोक डिकोड करणार काय. त्याला फ्लॉक काढाच. आणि हा ह्याच्यासाठी काढा कारण आपल्याला देश वाचवायचा आहे. पहिलं, विड्रॉल ऑफ एक्झिस्टिंग टॅक्सेशन सिस्टम कम्प्लिटली. त्या टाकीत जे पाणी जात नाही ते गळके ना आधी काढून टाका. काहीच उपयोग नाही त्याचा. ते काळा पैसा तयार करून घोळच करायला लागलाय. फक्त आयात कर सोडून. आयात कर असतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे नियमन करण्यासाठी असतो, सरकारच्या उत्पन्नासाठी नसतो. उद्या जर चायनानी स्वस्त वस्तू आणखी भारतात टाकल्या, कांदा लसूण, इथला शेतकरी मरून जाईल ना. त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढून ते महाग केलं तर इथला शेतकरी, इथला छोटा उद्योजक वाचू शकेल. इम्पोर्ट ड्युटी ही इंटरनॅशनल ट्रेड बॅलन्स करण्यासाठी असते, रेव्हेन्यूसाठी नाही. इम्पोर्ट ड्युटी सोडून कुठलाही टॅक्स नाही. केंद्र सरकारचा नाही, राज्य सरकारचा नाही, स्थानिक प्रशासनाचा नाही. सरकार कसं चालेल? एव्हरी ट्रान्झॅक्शन रुटेड थ्रू अ बँक विल अट्रॅक्ट सर्टन डिडक्शन ॲज अ बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स. फक्त बँकेच्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्स लागेल, दुसरीकडे कुठेही नाही. नो इन्कम टॅक्स, नो एक्साइज, नो जीएसटी, नो स्टॅम्प ड्युटीज, कुठलाही टॅक्स नाही. बाय द वे बच्चे जाताना तुम्हाला ही की पेट्रोलची खरी किंमत आज पेट्रोल पंपचे मालक इथे बसलेले आहेत. 27 रुपये ही खरी किंमत आहे पेट्रोलची, पेट्रोल पंपवरची. वर तुम्ही देता तो सगळा टॅक्स आहे. लक्षात आलं का? 27 रुपये खरी किंमत, वरचा सगळा टॅक्स. तुम्ही जी मोटरसायकल घेतलेली आहे 60,000 70,000ची, त्यात कमीत कमी 28% जो टॅक्स आला आत्ताचा, आणि त्याच्यावरचे कॉर्पोरेट आणि एनर्जीचे टॅक्स जर काढले तर कमीत कमी 35% टॅक्स आहे त्याच्यावर. म्हणजे ती मोटरसायकल 40,000च्या वर निश्चित नाहीये, जी तुम्हाला 65,000ला कमीत कमी घ्यायला लागते. तुम्ही प्रत्येक खर्च केलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही तेवढी दिली आहे, तुम्हाला ती माहीत नाहीये. फक्त तुम्ही मोबाईल वापरला की त्याच्यावर 12% आता आहेच आहे, काहीतरी 13% ना जीएसटी लागला. आता लागणारच. काही केलं की सरकार पैसे काढणार टॅक्स. तर इथे कुठूनही नाही, फक्त बँकेच्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्स असेल. 2% फक्त उदाहरणासाठी सांगितलं आहे. सरकार किती टॅक्स लावू शकतं? खर्चाप्रमाणे किती, त्याच्यामुळे 2% उदाहरणासाठी. खर्च सरकारने जास्तीत जास्त खर्च करावा. शेतकऱ्यांना ताबडतोब पेन्शन द्यायला हव्यात. 5,000च्या वर सगळ्यांना 5,000 रुपये पेन्शन. सगळ्या तरुणांना बेकार भत्ता, चांगलं जगण्यासाठी योग्य इतका. सरकार जर नोकऱ्या देऊ शकत नसेल तर पैसा द्या. तरुण बच्चे लोक तुमचे लग्न होतील. आता घरात खेड्यापाड्यात इतके अवघड झाले ना, पोरांची लग्न होईनात. कारण रोजगाराची गॅरंटी नाही ना. आईबाप तयार होईनात ना. कुणाला द्यायची लेख आपली? लेख उपाशी बरं, त्याच जावायला गरज आपल्यालाच पोट भरायला लागेल. बच्चे लोक, हे सामाजिक प्रश्न झाला आता, आणि तो गंभीर आहे, खूप गंभीर आहे. त्याच्यामुळे आधी तुमच्या सगळ्यांना प्रतिष्ठेने जगण्यासाठी जे हवं ते दिलंच पाहिजे. अंडरलाईन. आणि ते फक्त बाप म्हणजे सरकार देऊ शकतं. भावाचं उपकाराचं, बापाचं हक्काचं. पण बापाच्या खिशात पैसा गेला पाहिजे टाकीत. म्हणून हे क्लिक
हा पैसा फक्त ज्या अकाउंटला पैसे येईल त्याला लागणार टॅक्स, देणाऱ्याला नाही. यांनी मला 100 रुपयाचा चेक दिला, त्यांच्या अकाउंटवरून 100 गेले, मला 98 आले. त्यांना टॅक्स नाही, घेणाऱ्याला. मी पुढे दिले तर त्याला टॅक्स, मला नाही, घेणाऱ्याला, देणाऱ्याला नाही. ओके, 2 क्लिक. ही डिडक्टेड अमाऊंट ही तिथूनच ती बँक वेगळ्या वेगळ्या सरकारला देऊन टाकेल. समजा बँकेने 100 रुपये 2 रुपये कापून घेतले, 70 पैसे दिल्लीला पाठवून दिले भारत सरकारसाठी, 60 पैसे मुंबईला पाठवले महाराष्ट्र सरकारसाठी, 35 पैसे औरंगाबाद कॉर्पोरेशनला दिले, स्थानिक प्रशासनाला. प्रत्येक गावातला पैसा पहिल्यांदा गावात राहील. गावात ट्रान्झॅक्शन झालं की गावात पैसा. मग जालन्यातला जालन्यात, बीडमधला बीडमध्ये, यवतमाळचा यवतमाळ. गावात पैसा सुरू झाला की तिथे वेगळी वेगळी समृद्धी, रस्ते वेगळे, मग बागा वेगळ्या, मग तिथे कॉन्ट्रॅक्ट, मग तिथे नवीन सेल्फ एम्प्लॉयमेंट, रोजगार, कॉन्ट्रॅक्ट, पैसा फिरायला लागेल. सरकारला आता फक्त खर्च करायचा आहे, सरकारला पैसे मिळवायचा नाही. ट्रान्झॅक्शन झालं की ऑटोमॅटिकली सरकारच्या अकाउंटला. कुणी भरायचाच नाहीये, टॅक्स भरूनच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे. त्याच्यामुळे काळा पैसा तयारच होणार नाही. क्लिक. बँकांना सुद्धा ह्याच्यातनं काही कमिशन मिळेल. इस्लाममध्ये जसं पहिलं जकात आहे, दुसरं इंटरेस्ट फ्री बँकिंग आहे. इस्लाममध्ये हराम समजलं तर व्याज अत्यंत गरजेचं, कारण पैसा हे माध्यम आहे ना. हवेवर जर तुम्ही भाडं लावलं तर गरीब लोक मरतील ना. तसं पैशावर भाडं नकोय. हे शेतकरी मरायला लागले त्याचं कारण आहे हे व्याज परवडेना ना सावकाराचं. इस्लामची जी दुसरी आदर्श जे आहे की जगाने स्वीकारलं पाहिजे ते इंटरेस्ट फ्री बँकिंग आहे. आता इथे बँकेला व्याजाच्या ऐवजी प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर कमिशन मिळणार आहे, व्याज नाही आता जास्त. पैसा फिरला की बँकेला पैसा मिळाला, म्हणजे व्याजदर खाली यायला लागतील. 1%, 2%, 3% इतके खाली यायला लागले की तुम्हाला सगळ्यांना शिक्षण परवडेल, घरं परवडतील, रोजगाराला पैसा, उद्योगधंद्याला पैसा, शेतीला पैसा. जगाला तो मिळतो 1-2%, म्हणून तिथे नवे प्रयोग होतात, नवे गुंतवणूक होतात, रोजगार वाढतो. आता फक्त जर बँकेवर टॅक्स लागला तर लोक रोखीत व्यवहार करतील, कारण रोखीवर काहीच नाहीये. क्लिक. कॅश ट्रान्झॅक्शन विल नॉट अट्रॅक्ट एनी टॅक्स. कॅशवर कुठलाही टॅक्स नाही, कितीही करा तुम्ही कॅशमध्ये. पण विड्रॉल ऑफ हाय डिनॉमिनेशन करन्सी नोट, 50च्या वरच्या नोटा हळूहळू काढून टाका, एकदम नाही, पण 3, 4, 5 वर्षात 50च्या वरच्या नोटा काढून टाका. जी गरीब लोक आहेत, जे अनपढ आहेत, जी शिकलेले नाही, 50च्या मध्ये किती उद्योग करू द्या त्यांनी. रिक्षेवाले, भाजीवाले, पानटपरीवाले, कन्व्हिनियंट आहे. गरिबांच्याकडनं टॅक्स घ्यायचा नसतो, त्याच्यावर टॅक्स पण नाही. पण तुम्ही थोडाही मोठा करायचा असेल तर 50च्या नोटात तुम्हाला करताच येणार नाही, कारण ते इनकन्व्हिनियंट आहे. आता पाकिस्तानला जर खोट्या नोटा भारतात पाठवायच्या असतील तर याच्यानंतर ते रेल्वेनेच पाठवायला लागतील, कारण 50च्या नोट किती होतील त्या, कसे आणायचे, कुठे ठेवायचे, कुठे, कसं करायचं, झेपणार नाही ते. मोठे व्यवहार 1%, 2% कुणालाही ते वाचवायच्या भानगडीत नाही पडणार. लोक बँकेत जातील, त्याची कार्ड मी तुम्हाला सांगेनच. क्लिक. आणि शेवटचं जे आहे, एका विशिष्ट आर्थिक मर्यादेच्या वरचे कॅशचे व्यवहार 50च्या नोटे जरी तुम्ही केले तरी त्याला कायदेशीर मान्यता असणार नाही. ते बेकायदेशीर असं असेल असं नाही, पण ते कायदेशीर मान्य पण नाही आणि अमान्य पण नाही. तुमच्या रिस्कवर करायचं असेल तर करा. उदाहरणार्थ, विदाउट ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही गाडी चालवू शकता का? चालवू शकता का नाही? चालवूच शकता, कारण ड्रायव्हिंग लायसन्स काही तुमची गाडी चालवत नसतं. गाडी तर तुम्हीच चालवता ना. पण जर ऍक्सिडेंट झाला तर सगळी जबाबदारी तुमची. इन्शुरन्स नाही, समोरचा जो काय मागेल ते बुखाट काढून द्यायचा. पोलीसमध्ये भानगड नाही. याच्या उपर जर तुम्हाला व्यवहार करायचे कॅशमधनं जरूर करा. ही वस्तू तुम्ही 5,000ला विकत घेतली नोटामध्ये 1%, 2% वाचवण्यासाठी. याला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर गॅरंटी वॉरंटी काही मिळणार नाही, तुमचं नशीब. आता हे चाणक्य स्कूल ऑफ थॉट कसं आहे एवढंच मी तुम्हाला सांगतोय. आत्ताच्या नव्या युगामध्ये क्रेडिट किंवा लोन शिवाय तुम्हाला काहीच शक्य नाही जगणं.
शिक्षणाला, उद्योगाला, घराला, गाडीला, मुलांच्या शिक्षणाला, सगळ्याला तुम्हाला कर्ज लागणार आहे. ते कर्ज मिळायचं तर तुम्हाला बँकेत जायला लागणार आहे. बँकेत गेला की सरकारला टॅक्स कट होणार आहे, तुम्हाला कर्ज मिळणार आहे. तुम्ही सरकारला टॅक्स देणार, त्या बाबतीत त्याच्या बदल्यात तुम्हाला कर्ज मिळणार, स्वस्त कर्ज मिळणार. तुम्ही बँकेत नाही गेला तर तुम्हाला टॅक्स द्यायला लागणार नाही. कॅश नाही करा, टॅक्स पण नाही. कळलं का हे काय ते? तुम्ही जितका जास्त तुम्ही ट्रान्झॅक्शन कराल तेवढं जास्त तुम्हाला कर्ज मिळेल. आणि जाताना एक छोटीशी गोष्ट तुम्हाला, कर्ज आणि क्रेडिट मधला फरक, लोन आणि क्रेडिट मधला फरक लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा बँकाकडे जाता तेव्हा ते मिळतं तुम्हाला, ते लोन किंवा कर्ज असतं. पण बँक जेव्हा तुमच्याकडे येते की तुम्हाला हे आम्हाला द्यायचंय, तेव्हा ते असतं ते क्रेडिट असतं. तुम्ही बँकाकडे गेले की कर्ज, बँक तुमच्याकडे आले की क्रेडिट. जग सगळं क्रेडिटवर चालतं, कर्जावर नाही. भारतात तो पैसा तिथे जात नाही, त्याच्यामुळे सगळ्याला कर्जात उभं राहायला लागतं. बँकाकडे सगळ्या गेला की बँका तुमच्याकडे यायला लागले क्रेडिटसाठी, व्याज दर खाली असतील. पुरे का? आता नाही म्हणणे इतकी सुद्धा कुणाला आहे, आता तर खूपच खूप छान ह्याच्यासाठी वाटलं की म्हटलं तुम्हाला तुमच्याशी हे सगळं शेअर करायचं होतं. तुम्ही मोठे अधिकारी व्हालच, आणि मोठे अधिकारी जेव्हा व्हाल, प्रशासकीय अधिकार कळेल, तेव्हा मानवी अधिकाराला विसरू नका. समोरचा माणूस गरीब असेल तरी त्याचा मानवी अधिकार मात्र विसरू नका. मोठे व्हा, आकाशा इतके मोठे व्हा. तुमच्या आयुष्यात, तुमच्या भविष्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.